आभार मानते गिरीश दळवी सरांचे, जयवंत दळवी यांचे सुपुत्र. त्यांना मी विचारलं होतं की असा असा आम्ही कार्यक्रम करतोय आणि त्यासाठी आम्हाला परवानगी हवी आहे. तर त्यांनी अगदी मनापासून परवानगी दिली आणि हा कार्यक्रम आम्ही बांधला. हा कार्यक्रम सर्वात आधी एक पहिला प्रयोगाचा जो झाला तो दादर माटुंगा कल्चरल सेंटर दादरला हा झाला. आणि ह्या कार्यक्रमाचं जे खरं तर ज्याला आपण म्हणू की श्रेय आहे ते सतीश जोशी आणि राजीव श्रीखंडे यांना मी देईन, कारण त्यांनी हा विषय सुचवला. म्हणजे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम चालूच आहेत. जयवंत दळवी सरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अभिवाचनाचे कार्यक्रम होत आहेत. विविध पद्धतीने अनेक कलाकार साहित्यिक हे कार्यक्रम करतायत. पण त्यांनी असं सुचवलं की आमच्या संस्थेसाठी कार्यक्रम करायचा पण आम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीने हवा आहे, विषय वेगळा हवा आहे. अभिवाचन तर हवंच आहे पण तरीसुद्धा त्याची जी संकल्पना आहे ती त्यांनी सुचवली आणि ती मला एक आव्हानात्मक वाटली. प्रेम हा विषय त्यांनी दिला मला आणि अशी विनंती केली की जयवंत दळवी यांच्या साहित्यातील प्रेम या विषयासंबंधी तुम्ही काय कशा प्रकारे काही सादरीकरण करू शकता किंवा काही देऊ शकता आम्हाला. हा विषय जेव्हा त्यांनी दिला तेव्हा माझ्यासाठी ते खूप आव्हानात्मक होतं, कारण जयवंत दळवी म्हटल्या होते आपल्या समोर जी नाटकं ज्या साहित्यकृती कलाकृती येतात त्या इतक्या गंभीर आणि इतक्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत की ज्याला आपण सर्धोपट प्रेम ही भावना म्हणतो त्या पद्धतीचं चित्रण किंवा त्या पद्धतीचं वर्णन त्या पद्धतीचा आशय त्यांच्या साहित्यात त्यांच्या नाट्यकृतींमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे जयवंत दळवी यांच्या साहित्यातून आता प्रेमाविषयी मी कशा प्रकारे मांडू शकते हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. आणि म्हणून मी थोडाफार त्याच्यावरती विचार केला, संशोधन केलं आणि हा असा कार्यक्रम आम्ही बसवला. माझे मित्र योगेश केळकर आणि माझी मैत्रीण रंगकर्मी वंदना गुजरे या दोघांनी मला साथ द्यायचं कबूल केलं आणि या कार्यक्रमाची निर्मिती झाली. अस्पर्शित प्रीतीचा शोध हे शीर्षक आहे आजच्या ह्या आमच्या कार्यक्रमाचं अभिवाचनाच्या. थोडंसं या शीर्षकाबद्दलच मी बोलते, कारण मुळात जे मी म्हटलं की आता प्रेम ही थीम किंवा ही संकल्पना जी दिली गेली त्यासाठी म्हणून मला हे शीर्षक सुचलं की जयवंत दळवी यांच्या साहित्याचं नुसतं आपण काही त्यांच्या साहित्यकृती डोळ्यासमोर लगेच आपल्या डोळ्यासमोर बॅरिस्टर येतं, पुरुष येतं, सूर्यास्त येतं, महासागर येतं, संध्याछाया येतं. तर ह्या लेखनकृती किंवा साहित्यकृती किंवा नाट्यकृती जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला कुठेच आपल्याला सर्धोपटपणे प्रेमाचं वर्णन किंवा प्रेमात पडलेली माणसं आणि मग त्यांचा काहीतरी छानपैकी प्रवास, त्या प्रेमातला विरह आणि मग पुन्हा मिलन आणि मग पुन्हा हॅपी एंडिंग वगैरे असं काहीच आपल्याला दिसत नाही. अतिशय वेगळ्या पद्धतीने जाणारं असं सगळं एक ते विवेचन असतं त्यामध्ये. मग आपण ह्याच्यामध्ये प्रेम कसं शोधायचं, कसं आपल्याला मिळेल. काही जेव्हा त्यांच्या कथांचा, कादंबऱ्यांचं किंवा नाट्यकृतींचं जेव्हा मी एक ओहापोह घेतला त्यावेळेला लक्षात आलं की आहे ह्याच्यामध्ये प्रेम आहे, ह्याच्यामध्ये प्रीती आहे. प्रेमापेक्षाही मी प्रीती हा शब्द इथे आवर्जून वापरला आहे, कारण आपल्या मराठी भाषेची ती श्रीमंती आहे. भाषेचे शब्द म्हणजे एक ज्याला आपण म्हणू की सुकृतदर्शनी आपल्याला वाटतं की हा प्रेम, पण ते प्रेम नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक छटा असतात. तर त्या अशा छटा या प्रीती या शब्दामध्ये मला जाणवल्या. आणि ती सुद्धा प्रीती कशी आहे तर ती अस्पर्शित आहे. तिला स्पर्श झालेला नाही किंवा स्पर्शाच्या पलीकडे असलेलं असं काहीतरी आहे, अशा काहीतरी त्या भावना आहेत ज्या कुठेतरी त्यांच्या नाटकांमध्ये, त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये, त्यांच्या कथांमधल्या किंवा कादंबऱ्यांमधल्या व्यक्तिरेखांमध्ये किंवा त्यातल्या भावभावनांचे जे कल्लोळ आहेत त्याच्यामध्ये शोधले तर नक्की सापडतात. आणि म्हणून हा जो शोध आहे तो शोध आम्ही घेत गेलो. अर्थात आता एक आहे की इथे कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा असल्यामुळे, कालमर्यादा असल्यामुळे आम्ही थोडा हा कार्यक्रम आटोपशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. माझं विवेचन मी थोडं कमी करीन, अभिवाचनाचा भाग याच्यामध्ये जास्त असेल, कारण त्यासाठी तुम्ही उत्सुक आहात याची मला खात्री आहे. आणि म्हणून तिकडे केलेल्या प्रयोगापेक्षा थोडासा हा प्रयोग कॉम्पॅक्ट ज्याला आपण म्हणू, थोडा लहान कमी कालमर्यादेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अस्पर्शित प्रीतीचा शोध. एक असा लेखक जो 20व्या शतकामध्ये मराठी साहित्यात आपली एक मोहोर उठवून गेलेला आहे. तसं पाहिलं तर ज्याला आपण म्हणू की सतत लेखणीच्याच सहवासात असलेला, तिच्याच सान्निध्यात असलेला आणि साहित्याचाच विचार करत राहणारा असा हा लेखक होता. आत्ता आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करतोय. 1925 हे त्यांचं जन्मसाल आणि 1994 ते आपल्यातून निघून गेले. ह्या अतिशय ज्याला आपण म्हणू की कमी असं म्हणता येणार नाही, पण काही प्रकारे एका मर्यादित अशा जगण्याच्या एकूणच प्रवाहात या माणसाने केवढं तरी आपल्याला दिलेलं आहे. साहित्यातली एक कविता हा काव्य प्रकार, साहित्य प्रकार जर का बाजूला केला तर या इतर सुद्धा म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, लेख आणि विनोदी लेखन अशा अनेक प्रकारच्या साहित्य रूपबंधामध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. जयवंत दळवी यांचं मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेक जण अतिशय उत्तम वाचक आहेत, उत्तम रसिक आहेत, नाटकाचे आणि कलाक्षेत्राचे वाचक आहेत. तर जयवंत दळवींच्या साहित्य कृतींचं वाचन आपण नक्कीच केलेलं असेल. त्यांच्या आता पुरुष नाटकाचे पुन्हा प्रयोग चालू झालेले, तर तुम्ही प्रयोगही पाहिले असतील. त्यामुळे कुठेतरी आपल्या जगण्याशी आणि आपल्या मनाशी, मनाच्या तळाशी जाणारा असा हा लेखक आहे. त्याच्यापर्यंत विचार करत जाणारा असा हा लेखक आहे. आणि म्हणूनच यांच्या सगळ्या साहित्य कृतींमध्ये आपल्याला मनाचे खेळ, मनाचे कल्लोळ आणि मनाची जी काही एक उलथापालथ प्रत्येकाची होत असते, मग तो ती व्यक्ती कोणत्याही वयोगटातली का असेना, कुठे ना कुठेतरी शारीर अनुभव जे आहेत, कामवासना जी आहे ती कामवासना, दडपून टाकलेलं प्रेम जे आहे, प्रीती जी आहे, तो प्रीतीचा एक पदर, आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर ज्या प्रेमभावना आहेत, म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या प्रेमभावनेच्या पलीकडे सुद्धा असणाऱ्या ज्या इतर वात्सल्याच्या, मायेच्या ज्या भावना आहेत, प्रीतीच्या, त्याही प्रीती याच संकल्पनेमध्ये येतात. तर त्या आपल्याला कुठे कुठे त्यांच्या साहित्यामध्ये दिसतात. आणि ह्यासाठी थोडंसं आपण त्यांच्या चरित्राकडे जर का वळलो तर, कारण जयवंत दळवी यांनी अनेक ठिकाणी मुलाखतींमध्ये हे सांगितलंय की माझं जगणं आणि माझं लेखन किंवा माझ्या आयुष्यात आलेली माणसं आणि माझ्या लेखनामध्ये असलेल्या व्यक्तिरेखा या सतत कुठे ना कुठेतरी जोडलेल्या तुम्हाला दिसतील. आणि म्हणूनच ज्याला आपण साहित्य क्षेत्रामध्ये एक मोठा शब्द वापरला जातो, चरित्रात्मक समीक्षा, हा एक असा एक ज्याला आपण म्हणू की जड वाटणारा शब्द आहे. पण तो खरं तसं म्हटलं तर जड नाही, तो आवश्यकही आहे. की त्याच्यावरती वादही आहेत की कुठल्याही लेखकाचं लेखन जे आहे ते त्याच्या चरित्राशी जोडून पाहावं की नाही, की फक्त त्याच्या साहित्य, एखादी कथा आपण वाचली, एखादी कविता आपण वाचली, मग त्या कवितेमध्ये जे प्रेम त्या कवीने व्यक्त केलंय, म्हणजे नक्कीच हा कवी प्रेमात पडलेला आहे का, मग अशा प्रकारे शोध घ्यायचा का, हे करणं योग्य आहे का की नाही, ह्याच्यावरती वाद आहेत. पण तरीसुद्धा अभ्यासकांच्या दृष्टीने आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपण काही दस्तऐवज करून ठेवणार असू तर चरित्रात्मक समीक्षा किंवा त्या लेखकाच्या, कवीच्या किंवा तो जर का कलाकार असेल तर त्याच्या आयुष्याशी सुद्धा जोडलेले काही धागेदोरे आपल्याला शोधावे लागतात आणि ते त्याच्या लेखनामध्ये, त्याच्या कलाकृतीमध्ये कुठे ना कुठेतरी दिसतातच. आणि म्हणूनच ज्याला आपण म्हणू की सॉईल, सोल आणि साहित्यकृती हे एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणजे सॉईल म्हणजे तुम्ही ज्या भूमीतून आलेला आहात, ती तुमची भूमी, तुमचा सोल म्हणजे तुमचा आत्मा, आणि त्यातून तुमचं जे साहित्य निर्माण होतं हे कुठे ना कुठेतरी जोडलेलं आहे. आणि ह्याचा पुनरुच्चार जयवंत दळवी यांनी आपल्या अनेक मुलाखतींमधून, आपल्या लेखांमधून केलाय की मी ज्या गावात जन्माला आलो, मी ज्या परिसरात, ज्या प्रदेशात जन्माला आलो, ज्या वातावरणामध्ये माझं बालपण गेलं, आणि जितकं माझी समज मला येईपर्यंतचा जो काळ आहे, त्या काळामध्ये मी ज्या व्यक्ती
आणि त्यांच्याशी जोडलेले त्यांचे सगळे धागेदोरे आणि भावभावनांचे जे काही चढ उतार आहेत ते पाहिले, ते माझ्या साहित्यामध्ये आलेत. आणि अशी अनेक उदाहरणं त्यांनी आपल्या मुलाखतींमध्ये सांगितलीत की अमुक अमुक एक व्यक्ती ही आमच्या गावामध्ये होती आणि त्याचंच, ज्याला आपण म्हणू की वेगळं व्हर्जन, हे माझ्या अशा अमुक अमुक एका साहित्यकृतीमध्ये दिसतं. ते कोणतं त्याबद्दल आपण नंतर बघूच. या कोकणामध्ये जन्माला आलेले जयवंत दळवी, अरवली हे त्यांचं गाव. आणि ह्या गावामध्ये आता 1925 हे साल लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला कोणत्याही साहित्यिकाच्या बद्दल विचार करतो, वाचतो किंवा त्याच्या लेखनाचा अभ्यास करतो, अभ्यास करण्यापेक्षा आस्वाद घेतो असे म्हणू, प्रत्येकजण काही अभ्यास करतो असं नाही, पण आस्वाद घेतो, त्यावेळेला त्या लेखकाचा सुद्धा काळ आणि त्या लेखनात अंतर्गत, त्या लेखनकृती अंतर्गत असलेला काळ हा सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. त्यामुळे 1925 आणि त्यानंतरची जवळजवळ 16 वर्ष जयवंत दळवी हे कोकणात राहिले. कोकण म्हटल्यावरती आपल्यासमोर एक गूढ असं वातावरण येतं, जी सदाहरित असलेलं क्षेत्र, पण तरीसुद्धा माणसंही गूढ, स्पष्ट वक्ती, पण तरी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी लपलेलं आहे, कुठे काहीतरी दडलेलं आहे, कुठे काहीतरी शोधायचं आहे, हा एक भाव आपल्याला त्या वातावरणात गेल्यावरती आजही जाणवतो. इतकी वर्ष होऊन गेल्यावरती आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या अशा प्रकारे अनेक शोध लागलेले आहेत, रस्ते आणि वाहनं आणि अशा सगळा माहोल तिकडे आलेला आहे, तरीसुद्धा कोकण हे अशा पद्धतीने कलाकारांना खुणावत असतं. आणि जयवंत दळवी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट लिहिलंय की माणसाचा साधारण समज आल्यापासून, म्हणजे 2-3 वर्षापासून त्याला आपली घरातली माणसं कोण आहेत, आई बाबा वगैरे, त्या मुलाला समज आल्यापासून ते 16-17 वर्षापर्यंत पौगंडावस्थेचा जो काळ आहे, त्या काळामध्ये त्याच्या आयुष्यात आलेली माणसं, त्याच्या आयुष्यामध्ये असलेलं वातावरण, ज्या परिसरात तो वाढला, त्याचा पगडा, त्याचा प्रभाव इतका असतो की जर का ती व्यक्ती पुढे जाऊन कला क्षेत्रामध्ये किंवा साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी काही केलं तर त्याचा एक प्रभाव त्याच्या लेखनामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या कलाकृतींमध्ये आपल्याला दिसतो. किंवा इतरही क्षेत्रात जरी ती व्यक्ती गेली तरी सुद्धा कुठेतरी ती पहिली 16-17 वर्ष जी असतात ती त्याच्या आयुष्यावरती अतिशय परिणाम करून गेलेली असतात. आपणही जर का थोडंसं, ज्याला आपण म्हणू की नॉस्टॅल्जिक झालो किंवा थोडंसं मागे वळून पाहिलं तर आठवायचा प्रयत्न केला तर खरोखर की शाळेचं वय जे आहे आणि आपले शाळा सोबती जे आहेत, शाळेच्या आयुष्य म्हणजे शाळेच्या वयात असताना आपल्या आयुष्यात असलेले आपले शिक्षक आणि आपल्या आयुष्यात आलेली आपले नातेवाईक किंवा इतर सुद्धा कोणी स्नेही जे असतात, त्यांचा कुठेतरी एक परिणाम आपल्यावरती असतो. आणि त्यातूनच दळवी म्हणाले की माझ्या अनेक व्यक्तिरेखा घडत गेल्या, कारण एका संयुक्त कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि या अनेक काकू आणि आत्या आणि बहिणी आणि भाऊ आणि काका आणि अशा प्रकारे भरलेलं असं घर, आणि त्या घरामध्ये कोकणातल्या वातावरणामध्ये जन्माला आलेला हा मुलगा. त्यांनी असं लिहिलंय की संयुक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये एक होतं की मुलं आपोआप वाढायची, त्यामुळे आईचं जे कर्तव्य आहे, एका आईचं आपल्या मुलाप्रती असलेलं कर्तव्य, ही आईच करायची असली ते एखादी काकू करायची, एखादी आजी करायची, एखादी आत्या करायची. आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्त्रियांच्या सहवासात वाढत गेलेला हा मुलगा, अनेक भावंडांच्या सहवासात वाढलेला हा मुलगा, पण ते संवेदनशील होते. आणि त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय, एक जी आत्या परत आलेली आहे विधवा होऊन, तिच्या बाबतीमध्ये काय घडतंय, किंवा गावामध्ये असलेले असे काही संबंध स्त्री पुरुषांचे ज्याला अनैतिकतेचं लेबल समाजाने लावलेलं आहे, पण तरी कोणी बोलत नाहीये, पण तरी सुद्धा काही ना काहीतरी गोष्टी घडतायत. तर त्या वाढत्या वयामध्ये त्यांनी ह्या ज्या गोष्टी पाहिल्या त्याचा अतिशय खोलवर परिणाम त्यांच्यावर झाला. आणि नंतर मुंबईत आल्यानंतर सुद्धा इंजिनिअरिंगला जायचं म्हणून त्यांनी VJTIमध्ये प्रवेश घेतला, पण त्यांचं मन रमत नव्हतं आणि त्यांनी सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं. म्हणजे बघा, पुन्हा मानसशास्त्राकडे ते वळले आणि मानसशास्त्राचा अभ्यास करून नंतर त्यांनी UCISमध्ये त्यांना नोकरी मिळाली, जी अमेरिकन माहिती खात्यामध्ये अतिशय मोठं पद त्यांना मिळालं. आणि
26-27 वर्ष त्यांनी त्या कंपनीमध्ये नोकरी केली आणि ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. पण हे जे कोकण होतं 16-17 वर्षाच्या त्या कालखंडामध्ये त्यांच्यावरती परिणाम करणारं जे कोकण होतं ते कोकण आणि त्या कोकणातली माणसं, तो सगळा गूढ असा परिसर आणि तिथे असलेला एकूणच ज्याला आपण म्हणू की अंधश्रद्धा किंवा भाबडेपणा आणि तरीसुद्धा जगण्यामधली एक जी तडफड असते त्या कोकणी माणसाची आणि स्पष्ट वक्तेपणा, हा सगळा ते बघत होते. वेतोबा ते नास्तिक होते, जयवंत दळवी हे नास्तिक होते, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा गावातला वेतोबा मात्र त्यांना आवडायचा, कारण त्या वेतोबाचं एकूणच जे काही वर्णन त्यांनी केलं आणि ते ती जी मूर्ती आहे गावातली, तो वेतोबा त्यांना आकर्षित करत असे. आणि त्या वेतोबाच्या आजूबाजूला असलेल्या, वेतोबाच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेली माणसं, भाविणी किंवा देवदासी किंवा इतर सुद्धा ज्या स्त्रिया होत्या, त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांचा तयार होत गेला. आणि ही सगळी बीजं घेऊन ते मुंबईत आले आणि नंतर त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. पण तरीसुद्धा हे कोकण त्यांच्या मनातून गेलं नाही. आणि म्हणूनच त्यांची एक कथा, ज्या कथेमध्ये अशा प्रकारची एक स्त्री आणि त्यांच्या कथांमध्ये असलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या विषयी सुद्धा त्यांनी अनेक वेळा जी मांडणी केली, त्यात ते सतत सांगत आले की ह्या स्त्रिया मला ह्या माझ्या पहिल्या 15-16 वर्षाच्या कालखंडामध्ये भेटल्या. असं नाही की एक स्त्री जी माझ्या घरामध्ये समजे काकू होती आणि तिचे स्वतःचे म्हणून काहीतरी मानसिक तिचे जे स्वतःचे त्रास होते, तीच तशीच्या तशी काकू माझ्या कथेमध्ये किंवा माझ्या कादंबरीमध्ये आली नाही. पण तिच्या जोडीला असलेली आणखीन दुसरी कोणीतरी, आणखीन तिसरी कोणीतरी गावातली, तिचे सगळे गुण, तिची गुणवैशिष्ट्य घेऊन माझी एक कुठली तरी व्यक्तिरेखा निर्माण झाली. तर अशा प्रकारची एक अतिशय त्यांची गाजलेली जी व्यक्तिरेखा आहे, जी कथा आहे, तिचं अभिवाचन आता आपण ऐकूया. कथा आहे रुक्मिणी. अभिवाचक वंदना गुजरे. हॅलो. खुरप्याने एकाच जागी आपण खूप खणले आणि खड्ड्या पडलाय हे लक्षात आलं म्हणून गुडघ्यावर हाताचा भार टाकून विठ्ठलराव तिथून उठले आणि दुसरीकडे गेले. एका कोपऱ्यात त्यांनी खड्डा खणायला सुरुवात केली. तिथे त्यांना पेरूचं लोप लावायचं होतं. फावड्याने ते खड्डा खणत राहिले. 1.5 वीत खड्डा झाला नाही, तोच त्यांना दम लागला. म्हणून थोडा वेळ ते श्वास टाकत उभे राहिले. उभ्या उभ्या त्यांना आठवण झाली. ती बाग रुक्मिणीने प्रथम लावली. दुपार तिपार ती सारखी बागेत खणायची. पण पुढे पुढे तिचं मस्तक फिरत गेलं. दिवसातून 5-7 वेळा आंघोळ करायची आणि बागेत फावड्याने खड्डे खणायची. आणि मग विठ्ठलराव शून्य नजरेने समोर बघत राहिले. एकाएकी रुक्मिणीला असं वेड का लागावं ते पुन्हा पुन्हा विचार करत राहिले. नाही तरी रुक्मिणीचा स्वभाव विक्षिप्तच. एका पोराने तिला सपशेल फशी पडला. पहिल्या फटक्याला अशी जबरदस्त ठेच बसल्यावर दुसरी बाई शहाणी झाली असती, पण रुक्मिणी वेडीच राहिली. मी झालं गेलं विसरलोय, तूही विसरून जा. अगं मी तुला सुखी करीना, पण सुखी होऊ अनेकदा तिला सांगून बघितलं. शेवटी सांगून सांगून मीच दमलो. मग हे पुन्हा पुन्हा सांगून तिला झाल्या प्रसंगाची सारखी आठवण करून देणं बरं नाही असं वाटून मीच सारं विसरून गेलो. पण बहुधा ती विसरली नाही. आतल्या आत तिचा हट्ट चालूच होता. झालं गेलं पोटात टाकून मी तिला हृदयाशी धरलं, मनापासून प्रेम केलं. माझ्या हृदयाचा मोठेपणा मी दाखवला. पण तिने कधी मनापासून साथ दिली नाही. ती खळखळून कधी हसलीच नाही. नाही, संसारात रुळली नाही असं नाही, खूप रुळली. माझ्या आवडीसारखं जेवण केलं. मला खरपूस चपात्या आवडतात म्हणून ती करायची. मेथीची भाजी मला आवडते म्हणून ती करायची. याच बागेच्या कोपऱ्यात तिनं मेथी पेरली होती. मुलं झाली. मुलांचंही तिनं खूप केलं. पण रमली मात्र नाही. कुठेतरी बघत बसायची एकटक. तिचे डोळे हेलकावत राहायचे. कसल्या तरी स्वप्नात रमून जायची.
डोळ्यात खिन्नतेचं सावट असायचं, त्यामुळे मला चोरासारखं वाटायचं. तोच पोरगा अजूनही तिच्या मनात आहे की माझ्या रूपाचा डावेपणा तिला खुपतोय. मला मात्र तिच्या सौंदर्याने वेड लावलं होतं. वेडा होऊन तिला जवळ ओढावं तर ती शिळेसारखी थंड असायची, ओठ गार असायचे. तिच्या नाकावर नाक ठेवून तिच्या डोळ्यात हावरटपणे पाहावं तर तिचे डोळे रिते असायचे. डोळ्यातून नजर उडून गेलेली असायची. हिच्या हृदयात शिरायला आता आणखी काय करायला पाहिजे असा वर्षोनवर्षे विचार करता करता अक्षरशः मन पिंजून जायचं. तिला वेळ लागलं तेव्हा निदान झाली. कुणी सांगितलं तिची एका मागोमाग एक अशी 6 बाळंतपण तिच्या मनाविरुद्ध झाली म्हणून तिच्या मनावर परिणाम झाला. आता बाळंतपण एका मागोमाग एक झाली खरी, व्हायला नको हवी होती, पण झाला मूर्खपणा, नाही राहवलं. नाही, मलाच असं नाही, कुणीही रुक्मिणीचा नवरा असता तरी त्याला राहवलं नसतंच. संयम हवा हे खरं, पण सांगणं जेवढं सोपं तेवढा तो ठेवणं सोपं नाही, विशेषतः रुक्मिणीच्या बाबतीत. तिचे नाक, तिचे डोळे, तिचे स्तन, तिच्या मांड्या मुद्दाम खुणावणाऱ्या, खिसवणाऱ्या, गोऱ्या पान गुबगुबीत मांड्या, त्यावर तिने चांद आणि चांदण्या गोंदवून घेतल्या होत्या. कुणी गोंदल्या हे तिने कधीच सांगितलं नाही. तरी सुद्धा मनावर ताबा ठेवायला हवा होता हे खरं, पण नाही जमलं ते. त्यांची कांशिलं तापल्यासारखी झाली. पश्चातापाने मन पोळल्यासारखं झालं. खरंच टाकण्याच्या निमित्ताने त्यांनी कितींदा तरी तोंडातून गरम वाफा टाकल्या. पण म्हणून वेळ लागतच असं नाही. 18 बाळंतपण झालेल्या बाया माझ्या पाण्यात आहेत, चांगल्या धगधाकट असतात. मग 6 बाळंतपणामुळे हिला वेळ का लागावं? तिच्या रूपाला साजेचा नवरा तिला मिळाला नाही म्हणूनही तिच्या मनावर परिणाम झाला असावा असं एका डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर काही सांगतील ते खरं. 5ही बोटे काय सारखी असतात? असतं एखाद्याचं रूप डावं म्हणून काय तेवढ्याने बायकोला वेळ लागावं? काहीच्या काही निदान. रूपाचं तेवढं बोललं गेलं, पण रुक्मिणीचं लग्न आधीचं प्रकरण मी उदार मनाने पोटात घातलं त्याबद्दल मात्र कुठेच कृतज्ञता नाही. ज्या खूपसुरत पोराशी ती नाचली त्यानेच शेवटी फसवलं ना तिला. काय त्या रूपाची किंमत राहिली? काय वाटायचं, चाटायचंय असलं रूप? झालं गेलं विसरून मी तिला प्रेमाचा आधार दिला ते केलं कुठच्या कुठे. आणि तो रूपवान भामटा तो पळाला तेव्हा बरं वेळ नाही लागलं तिला. पण डॉक्टरांच्या निदानामुळे एक झालं, तिला वेळ लागलं त्याला कारणीभूत मी ठरलो. डॉक्टरांनी निदान करताना थोडी तरी अक्कल दाखवायला हवी होती. या निदानामुळं पोटची 6 पोरं कारण वैरी झाली आहेत माझी. सुंदर आईला वेड्याच्या इस्पितळात मी पाठवलं असा सर्व निग्रह करून घेतला आणि त्यामुळे भरल्या घरात मी तेवढा सर्वांना नकोसा झालो. घरातल्या घरात फरका झालोय मी. कुत्र्या मांजऱ्या एवढी सुद्धा किंमत राहिली नाही या घरात. मीच खरा वेडा ठरलोय. विठ्ठलराव पचकन थुंकले. धोत्राचा सोगा सोडून त्यांनी तोंड पुसलं, कनवट सोडून धोतर सारखा केला आणि पुन्हा फावडं घेऊन ते खड्डा खणत राहिले. फावड्याच्या शुभ्र गुळगुळीत दांड्यावरून हात फिरवताना त्यांच्या अंगातून कंप थरारला. अंगात बळ आल्यासारखं वाटलं. झपाझप फावडे मारून ते खोल खड्डा खणत राहिले. काय चाललंय भाऊराव? वसंतरावांनी विचारलं. खड्डा खणतोय. दात ओठ चावत विठ्ठलरावांनी उत्तर दिलं आणि ते तसेच जोर जोराने खड्डा खणू लागले. काय लावताय त्याच्यात? मला पुरून घेतोय. विठ्ठलराव तिरस्काराने उद्गारले. त्यांना वाटलं होतं वसंतराव म्हणतील, कशाला त्रागा करून घेताय भाऊराव, काय झालं एवढं? आणि मग वसंतरावांना 4 गोष्टी सुनावता येतील.
कुणाचं घोडं मारले मी ह्या घरात. बायकोला वेड लागलं त्याचं काय मला दुःख नाही. गेल्या 4-6 दिवसात घरात खलबतं चालली आहेत, पण एकाने माझ्याशी कोणी विचारलं नाही. 2 दिवसापूर्वी प्रभाकर मोटार घेऊन गेल्या. कुणाची मोटार? ती माझीच ना. पण विचारलं मला, सांगितलंय मला कुठे जातो नि का गेलाय ते. तुम्ही वसंतराव, तुम्ही तर माझे मेवणे आहात ना. पण कधी बोललात या बाबतीत माझ्याशी? काय अपराध केलाय मी? कुणाचा गुन्हा केलाय? बोला आता का दात खिळी बसली? पण नाही, तेवढा सुद्धा योग नव्हता. मी मलाच पुरून घेतोय या खड्ड्यात या वाक्यानंतर वसंतराव माघारी फिरले आणि तिथून डोळ्याआड झाले. विठ्ठलराव आतल्या आत कुढत तडफडत राहिले. बंद तोंडात जीभ तडतड उडू लागली. डोळ्यात रक्त साकळलं. जीव घुसमटल्यासारखा झाला. इस्पितळात तिला वसंतराव भेटून येतात, मुलं भेटून येतात. प्रभाकर सुद्धा तिलाच भेटायला गेला असला पाहिजे. मलाच तेवढी तिला भेटायची बंदी. गेली 10 वर्षे मी तिला भेटलेलो नाही, तिला पाहिलेली सुद्धा नाही. एकदा सुद्धा तिचे डोळे पाहिले नाही, तिचं नाक पाहिलं नाही, तिच्या केसातून हात फिरवता आला नाही. माझे भरलेले डोळे तिला दाखवता आले नाही. एवढं काय केलंय मी? ते एकदम घळाघळा रडू लागले. या घरात कधी लढलो तर नखा एवढी सुद्धा सहानुभूती नसते मला. उलट हा कालचा पोर माधव मला म्हणतो, आता कशाला रडताय? का मी रडलो तर तुझं काय जात रे? रुक्मिणीसाठी रडतोय मी, माझ्या रुक्मिणीसाठी, तुमच्यासाठी नाही. तुम्ही करीब दरिद्री पोरं. माझं वय झालं असेल. अरे आई, वयात लोक लग्न करतात, पण दुसरं लग्न करण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात कधी झाला नाही. रुक्मिणीला भेटावं, तिला पाहावं, तिच्याशी 4 घटका बोलत बसावं असं वाटलं मला. तर त्यात काय चुकलंय माझं? पण माझ्या मनाची कुणालाच कल्पना नाही. दुःखी याची कुणाला जाणीवच नाही. माझं अस्तित्व सर्वांना बोचताय, खोपताय. भाऊराव, माधवने हाक मारली. फावडा तिथेच टाकून भाऊरावांनी धोत्राचा सोगा खाली सोडला आणि ते ओट्यावर आले. त्यांना दम लागला होता. तिथे माधव बसला होता, बाजूला वसंतराव बसले होते, बाकीची 4 मुलं तिथे उभी होती. सर्वजण दबा धरून राहिलेत असा विठ्ठलरावांना भास झाला. काय म्हणतोयस? त्यांनी भयभीत नजरेने सर्वांची तोंडे न्याहाळली. अंगात शर्ट घाला, माधव म्हणाला. विठ्ठलरावांनी खुंटीवरला शर्ट अंगात चढवला. बसा इथं. विठ्ठलराव एका खुर्चीत बसले. भाऊराव, तुम्ही थोडे दिवस मामांच्या घरी मुक्काम करा. वसंतरावांच्या घरी? विठ्ठलरावांच्या तोंडात जीभ सुकली. हो, तुमची कसली अडचण व्हायची नाही तिथे, वसंतराव म्हणाले. पण का म्हणून? विठ्ठलरावांच्या आवाजात धार आली, ती त्यांनाच कळली. आज संध्याकाळी आई येणार आहे इथे, माधव म्हणाला. विठ्ठलरावांनी प्राण जाण्यापूर्वी पाहावं तशा गरीब नजरेने सर्वांची तोंड न्याहाळली. त्यांच्या गळ्याकडलं हाड आतून अडकल्यासारखं झालं. तुम्ही जा रे आत सगळे, माधवने आपल्या भावंडांना आत पिटाळलं. प्रभाकर तिला आळायला गेलाय, संध्याकाळी येईल इथं. विठ्ठलराव उठले आणि धाडकन खाली वाकून त्यांनी माधवचे आणि वसंतरावांचे पाय धरले. एकदम हुंका फोडून ते कळवळून रडले आणि चिमलेल्या आवाजात म्हणाले, माधवा, वसंतराव, मी तुमच्या पाया पडतो, मला आता बाहेर काढू नका. गेली 10 वर्ष मी रुक्मिणीच्या आठवणीने जळतोय रे. अरे माझी बायको आहे ती, मला डोळे भरून पाहू दे तिला. माझ्यामुळे तिला वेळ लागलं हे मनातून काढून टाक माधवा. माझं तिच्यावर अतोनात प्रेम आहे रे. अरे असा वैरासारखा वागू नकोस. मी या पडवीत राहील, मला बाहेर काढू नकोस. माधव आणि वसंतराव सर्द झाले. वसंतरावांचा गळा गहीवरून आला. त्यांच्या नाकपुड्या फुलू लागल्या. गळ्यावरल्या शिऱ्या टचटचीत झाल्या. काही एक न बोलता माधवच्या तोंडाकडे पाहत राहिले. विठ्ठलरावांना उठवण्याचेही भान त्यांना राहिले नाही. असं काय करताय भाऊराव? माधवनेच त्यांना वर उठवले.
मी मी पाया पडतो तुमच्या. माझ्या वयाची थोडी तरी कदर ठेवा. विठ्ठलराव हात जोडून रडत राहिले. त्यांच्या डोळ्यांची बुबुळ लाल भडक तापलेल्या गोळ्यांसारखी दिसत होती. नाकातून पाणी शिरपत होतं. सारं अंग थरथरत होतं. नाही नाही, मी वसंतरावांच्या घरी जाणार नाही. हवं तर बागेत जिवंत पुरून टाका मला, पण या घरातून मी बाहेर पडणार नाही. बैठकीच्या गादीवर त्यांनी आपलं अंग टाकलं आणि वेळ लागल्यासारखे ते गादीवर लोळू लागले. स्पुंदून रडत लोळत राहिले. खड्डा तर खणलाय मी, त्यातच पुरून टाका मला पुरून टाका, असं ते परत परत म्हणत राहिले. आणि मग जीव गेल्यासारखे ते तिथेच निश्चेष्ट पडून राहिले. या अनपेक्षित प्रकाराने काय करावं हे माधवला सुचेनासं झालं. तो बराच वेळ खुंटासारखा तिथेच उभा राहिला. आई इथं आली म्हणजे तिला कसलाच त्रास होता कामा नये. माधवने माघार घेत अट घातली. अरे अरे, काय बोलतोयस माधवा? मी तिला कधी त्रास दिलाय का? मी तिच्यासाठी काय काय पोटात गिळलंय ते तुला नाही माहित. विचार या वसंतरावांनाच विचार. वसंतरावांनी चटकन तोंड फिरवलं. आई माडीवरच्या खोलीत राहील, तिथे कोणी फिरकायचं नाही. इस्पितळात जसा तिला एकांत मिळत होता तसाच तो इथेही मिळाला पाहिजे. होय होय, ती बरी होऊ नये असं का वाटतं मला. अरे तिला बरं वाटलं तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरं कोणी नाही. हे घर पुन्हा एकदा फुलून येईल. तुझं लग्न व्हायचंय, यजमानपण करायला आम्हाला किती बरा आनंद होईल. अरे तुझं ठरलंय ते कळवलंय का तिला? मुलीला आणून घालो तिच्या पायावर. ते तडक उठले आणि माडीवर गेले. तिथली खोली सजवलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. पलंग सजवून ठेवला होता. पलंगावर शुभ्र सफेद चादर होती. बाजूला आरशाचे कपाट होतं. एका स्टुलावर रहस्य कथांची पुस्तकं होती. फ्लॉवर पॉट मध्ये गुलाबांच्या फुलांचा गुच्छ होता. मागोमाग माधवही आला. हे असंच राहू द्या, असंच असू द्या हे सगळं, तो म्हणाला. असू दे, सारं तिच्या मनासारखं असू दे. पण हे आरशाचं कपाट खालून वर का आणलं? विठ्ठलराव म्हणाले. तिला आरसा हवाय. इस्पितळात आरसा होता मोठा तिच्या खोलीत. असू दे. विठ्ठलराव पलंगावर वाकले आणि गादीवर त्यांनी चादरीच्या सुरकुत्या सरळ केल्या. चादरीच्या वासाने त्यांचे मन एकदम तरारल्यासारखं झालं. या एकावर एक 2 उशा कशाला? तिला उंच उशी नाही लागत, असं म्हणून त्यांनी वरची उशी बाजूला लावून ठेवली. बाजूची उशी पाहून त्यांचं मन हिंदकाळून गेलं. या रहस्य कथा वाचते ती? विठ्ठलरावांना आश्चर्य वाटलं. गेल्या 10 वर्षात तिने हा नवाच छंद जडवून घेतला होता हे त्यांच्या लक्षात आलं. धोतर नीट करून विठ्ठलराव खाली आले. त्यांनी स्वच्छ हातपाय धुतले, तोंड धुतलं. आरशात पाहून केसावर कंगवा ओढला. शर्टाला बटणं नव्हती ती लावून ते ओट्यावर उभे राहिले. कुणीतरी मोठ्या आसामीच्या स्वागताला उभं राहावं तसे ते उभे होते. पुन्हा त्यांनी शर्ट ताणून खाली ओढला. शर्टाच्या कॉलरवर हाताची बोटे चेपली. ती येणार हे सकाळीच कळलं असतं तर दाढी नीट केली असती असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मध्येच ते आतल्या खोलीपाशी गेले आणि हलक्या प्रेमळ आवाजात म्हणाले, म्हणजे तिला ओवाळायला हवं दारात. तामण तयार ठेवतेस? आपल्या आवाजात आज अचानक प्रेमळपणा आला याची त्यांनाच जाणीव झाली. दिवे लागणीला फाटकाच्या दारापाशी मोटार उभी राहिली. त्यासरशी वसंतराव, माधव, अरविंद, मंदा फाटकापाशी गोळका करून धावली. मंदेने पिठाचे गोळे ओवाळून टाकले. तांबणातले पाणी ओवाळून टाकले. माधवचा आणि मंदेचा हात धरून रुक्मिणी आत आली. विठ्ठलराव पुतळा उभा केल्याप्रमाणे माडीच्या दारापाशी कोपऱ्यात उभे होते. त्यांनी घाबऱ्या घुबऱ्या नजरेने चोरून रुक्मिणीला पाहून घेतलं. त्यांना अंतर्यामी आनंद झाला. हृदय उमलून गेलं. त्यांना नवल वाटलं. गेली 10 वर्ष इस्पितळात राहून सुद्धा तिची तब्येत बरी राहिली होती. उलट थोडी सुधारलीच होती. फक्त थोडा स्थूलपणा आला होता आणि कानशिलाकडे केस थोडे पिकले होते. बाकी सारे अंग तुकतुकीत नितळ होतं.
डोळे होते तसेच आणि नाकही. प्रवासाच्या त्रासाने थोडी सुकली होती. ओट्यावर येताच तिने आपल्या मुलांचे चेहरे न्याहाळले. ओळख नसल्यासारखी ती काही क्षण त्यांना पाहत राहिली. मग तिने सर्वांना पोटाशी घेतलं आणि ती हसली. विठ्ठलराव मात्र जिन्याच्या दारात होते तसेच ताट उभं राहून मान वळवून सारं काही पाहत होते. त्यांचा गळा दाटून आला होता. वसंतराव पुढे झाले. त्यांनी तिला कुशीत घेतलं. गालावरून हात फिरवीत ते म्हणाले, बरी राहा, मनाला त्रास करून घेऊ नकोस हो, माधवाचं लग्न आहे. पुढे त्यांना बोलता आलं नाही. माधव म्हणाला, आई तू थोडा वेळ माडीवर विश्रांती घे, मग बरं वाटलं तर खाली ये, पण श्रम करून घेऊ नकोस हो. विठ्ठलरावांना आपल्या काळजातला धडधड आवाज ऐकू येऊ लागला. ती माडीवर जायला निघाली. जिन्याच्या दारात खांब उभा केल्याप्रमाणे विठ्ठलराव उभे होते तसेच कुणाशी ओळख नसल्यासारखे ते तिराईतपणे उभे होते. सोरट्या नजरेने त्यांनी तिच्या डोळ्याकडे पाहिलं, पण तिने मान वर करून पाहिलं नाही. ती एकदम खाली वाकली आणि हात जोडून कांकणाचा आवाज करीत तिने विठ्ठलरावांना नमस्कार केला. खुदकन विठ्ठलरावांच्या गळ्यातून हुंदका फुटला. त्यांना वाटलं तिला जवळ ओढावी, कुशीत घ्यावी, तिचे केस कुरवाडावे, किमान खाली वाकून तिच्या हाताला तरी स्पर्श करावा. पण ती उठली आणि तडक जिना चढून वर गेली. मागोमाग वसंतराव गेले. मुलं गेली. विठ्ठलराव डोळे पुसत तिथेच उभे राहिले. नमस्कार करताना तिनं कांकणं खुळखुळ वाजवली. त्या एका आवाजाने घरात जीव धुगधुगला असं त्यांना वाटलं. ओट्यावर कोणी नव्हतं. त्यांनी एक खुर्ची उचलली आणि भिंतीपाशी ठेवली. ते खुर्चीवर चढले आणि अत्यंत भावना वेगाने त्यांनी रुक्मिणीच्या भिंतीवरल्या फोटोवर आपले ओठ टेकवले. डोळे, नाक, गाल घासले. फोटोची काच ओली झाली. थोड्या वेळाने वसंतराव खाली आले. ते खाली येताच विठ्ठलराव लहान मुलासारखे त्यांच्या जवळ थांबले आणि म्हणाले, काय करते आहे? बोलते मुलांशी. विठ्ठलराव एकदम हसले. काय बोलते आहे? माधवाच्या बायकोची चौकशी करते. तिला बोलवून आणायला हवी. वसंतराव तुम्ही निरोप पाठवा हो तिकडे. हो, बोलाव असं म्हणत वसंतराव आपल्या घरी निघून गेले. थोड्या वेळाने मुलं खाली आली. त्यांच्या तोंडाकडे बघत विठ्ठलराव अर्भकासारखे हसले. मुलेही हसली. त्यांना धन्यता वाटली. आतून सुख झाले. काय करते आहे? कपडे बदलतीये. विश्रांती घे म्हणावं तिला. विठ्ठलराव चुटक्या वाजवीत ओटीवर येरझारा घालू लागले. मुलांत गेली. तेवढ्यात जिन्यावर पावलांची चाहूल वाजली. विठ्ठलराव एकदम ताट उभे राहिले. रुक्मिणी शुभ्र सफेद नऊवारी पातळ नेसून खाली आली. त्यांना ते कितीतरी सुंदर भासले. नजर भारल्यासारखी झाली. ती समोरून जाता जाता ते म्हणाले, प्रवासाचा त्रास झाला. ती काही बोलली नाही, पण हसली. तेवढ्याने सुद्धा विठ्ठलरावांचे मन फुलून गेलं. तुझ्या बागेत फुलं फुलली आहेत, ते पुन्हा म्हणाले. बागेकडे बघत ती आत गेली. तिच्या गोऱ्या पोटऱ्या बघत ते तसेच उभे राहिले. 7-8 दिवसात घराचं रूप पालटलं. अन्नाची चव बदलली. विठ्ठलरावांना 2 घास जास्त जाऊ लागले. त्यांच्या आवडीच्या खरपूस पोळ्या पानात पडू लागल्या. तिने मुद्दाम खरपूस केलेल्या पोळ्या त्यांच्या पानात टाकताच तिला ऐकू जाईल अशा आवाजात ते म्हणाले, 10 वर्षात अशा पोळ्या मिळाल्या नव्हत्या हो. एखादी पोळी, 2 भजी ताटात ठेवून ते उठू लागले. मागाहून सुपारी घेण्याच्या निमित्ताने आत येऊन ते चोरून पाहू लागले. आपल्याच उष्ट्या ताटात ती जेवतीये हे पाहून त्यांना धन्यता वाटली. 10 वर्ष दुःख भोगलं, कळ काढली, त्याचं शेवटी सार्थक झालं. एकदा रात्री ते ओट्यावर आपल्या बिछाण्यात बराच वेळ बसून राहिले. रुक्मिणी पाण्याचा तांब्या घेऊन माडीवर चालली होती. तिच्याकडे त्यांनी हसत हसत पाहिलं, पण ती इकडे तिकडे न बघता तडक वर गेली. ते विचारात आडवे झाले.
पण त्यांना झोप काही येत नव्हती. गेले 8 दिवस ते झड झोपलेच नव्हते. पण आज जर त्यांची तळमळ विलक्षण वाढली होती. बराच वेळ ते बिछान्यात लोळत पडले. भिंतीवरल्या घड्याळाचे ठोके पडत होते. ते क्रमाक्रमाने मोजत ते तसेच लोळत राहिले. सारी मुलं आतल्या खोलीत झोपली होती. मध्यरात्र टळून गेली होती. वातावरण खोल पाण्यासारखं थंड आणि स्तब्ध झालं होतं. तेवढ्यात माडीवर फुलपात्र पडल्याचा आवाज झाला. रुक्मिणी अजूनही जागी असेल? तीही आपल्यासारखीच तळमळत असेल का? तिलाही पश्चाताप होत असेल का? आपण होऊन मला वर बोलवायला ती लाजत असेल का? अनेक प्रश्न मनात येऊन ते तडफडले. पुन्हा एकदा मन मोठं करायला पाहिजे. तिला पुन्हा एकदा हृदयाशी धरून सांगितलं पाहिजे, बये मनाविरुद्ध मुलं झाली असतील, रूप सुद्धा माझं डावं असेल, मी जसं खूप पोटात घातलं तसं तूही घाल बये, मला क्षमा कर, झालं गेलं विसर आणि तुझ्या हाताने मला कडकडून जवळ घे बये. ग्वाही देतो जे झालं ते पुन्हा नाही होणार. उरल्या सुरल्या हयातीत तरी आपण सुखी होऊ. अगं सुना यायच्यात आपल्याला, जावई यायचाय, नातवंडे यायची आहेत, घर भरणार आहे आपलं, आपण सुखी होऊ. ते उठले. त्यांची छाती कमालीची धडधडली. तळ हातांना घाम फुटला. त्यांनी इकडे तिकडे चोरून पाहिलं. सारं काही शांत होतं. ते हळूच पुढे झाले. पाय न वाजवता माडीवर गेले. तिच्या खोलीत दिवा जळत होता. खोलीचा दरवाजा बंद होता. दोन्ही खिडक्या ओढून घेतल्या होत्या. खिडकीच्या फटीतून त्यांनी चोरून आत पाहिलं. धडधडीमुळे छातीचा पडदा फाटेल की काय अशी त्यांना भीती वाटली. त्यांनी फटीला डोळा लावला. बिछाण्यावर 2 रहस्य कथांची पुस्तकं उघडी पडली होती. पण बिछाण्यात रुक्मिणी नव्हती. त्यांना धक्का बसला. त्यांनी हळूच दार लोटला आणि मान वाकडी करून आत पाहिलं. आरशासमोर रुक्मिणी नग्न उभी होती. मांड्यांवरील चांदण्यांचं गोंधण पाहत होती. विठ्ठलरावांची नस थरथरू लागली. कान तापले, डोळे आतून पेटू लागले, श्वास वाढला, नाकात उन्मादक गंध दरवळला, उभ्या अंगावर रवा फुलला. त्यांना स्थिर उभं राहावेनं, शांतपणे तिथे उभे राहावेनाच. त्यांनी हळूच खिडकी लोटली आणि आपलं कावरं बावरं तोंड हात खुपसलं. बये झालं गेलं विसर, मला जवळ घे बये, क्षमा क्षमा. रुक्मिणी एकदम भयभीत झाल्यासारखी मोठ्याने किंचाळली आणि तिने झरकन पातळ अंगावर ओढलं. बये ओरडू नकोस, मी काही करत नाही तुला, मला फक्त जवळ तर, मी नवरा तुझा बये. ती किंचाळत राहिली. एकदाच बये मी जातो खाली, ओरडू नकोस. विठ्ठलराव झरा विळखळत गेले. झपाझप पातळ अंगावर ओढत ती कासावीस होऊन हसल्यासारखी मोठमोठ्याने ओरडली. ती मोठमोठ्याने हसतीये की रडतीये हेच क्षणभर कळेल ना. तिचे विस्फारलेले डोळे गरा फिरत राहिले. जातो मी बये, ओरडू नकोस, जातो मी. ते दुभंगून गेले. त्यांनी चटकन खिडकी ओढून घेतली. घामाघूम होऊन ते मागे फिरले. कुणाला कळण्याआधी बिछाण्यात शिराव्या म्हणून झपाट्याने त्यांनी जिना उतरून घेतला. जिन्याच्या पायऱ्या उतरता साई मुलाचा तांडा धावत जिना चढत होता. काय झालं आईचं, काय केलं तुम्ही? सारी मुलं एकदमच ओरडली. त्यांना काही ऐकूच गेलं नाही. ते बिछाण्यावर आडवे झाले. तेवढ्यासाठीच मामाच्या घरी जाऊन राहा म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला? वरून माधव ओरडला. पण विठ्ठलरावांना काहीच ऐकू आलं नाही. रुक्मिणीच्या किंकाळीमुळे अंगावर वीज पडल्यासारखे ते जळून पोळून खाक झाले होते. नकळतच ते बिछाण्यावर आडवे झाले. त्यांनी डोक्यावरून पांघरून घेतलं आणि माती ओढण्याची वाट पाहत खड्ड्यात राहिल्यासारखे ते निश्चेष्ट पडून राहिले. प्रीती होती एका पुरुषाची. कथेचं
अर्धाच भाग म्हणजे पुढचा भाग हा इथे वाचलेला आहे. कथा आणखीन दीर्घ आहे, पण तरीसुद्धा एका पुरुषाच्या मनामध्ये असलेल्या भावभावना, ते कल्लोळ आणि वासना आणि प्रेम ह्याचं जे द्वंद्व आहे ते जयवंत दळवी यांनी इतक्या ताकदीनं उतरवलेलं आहे की फक्त स्त्रिया किंवा स्त्रीच्या मनाचेच नव्हे तर पुरुषाच्याही मनाचे सगळे विभ्रम त्यांच्या कृतींमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्यातलाच एक आहे हा अस्पर्शित प्रीतीचा विभ्रम. दळवीने एका ठिकाणी असं लिहून ठेवलंय की मला एकांत फार प्रिय आहे. निवांतपणे एकटं बसायला तर मला आवडतंच, पण लोकांमधला एकांतही मला आवडतो. म्हणजेच अनोळखी लोकांमधला एकांत. ओळखीच्या लोकांचं तेच तेच बोलणं ऐकून त्यांच्यापासून दूर पळावं असं वाटतं, परंतु गर्दीच्या असल्या तरी त्यातून असल्या गर्दीच्या उगाचच भटकत राहणं हे मला आवडतं. एका परीनं ते एकांतातलं भटकणं असतं. शांत संथ चालीनं लोकांना पाहत न्याहाळत तर कधी पाठलाग करत चालायचं हा त्यांचा छंद होता. आणि हाच पाठलाग त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये उतरवलेला आहे. हा लेख जेव्हा ते मुंबईला नंतर राहायला आले, 16-17व्या वर्षानंतर ते मुंबईमध्ये आले आणि इथे शिक्षण घेत असताना त्या वयातला तो जो पाठलाग त्यांनी केलेला आहे, तो पाठलाग, ती जी अस्पर्शित प्रीती आहे ती त्यांच्या ह्या लेखामध्ये, कथेमध्ये आलेली आहे. ऐकूया त्या दोघी. कथा त्या दोघी. लेखक अर्थातच जयवंत दळवी. साल 1941. मी अवघ्या 16 वर्षांचा. वेळ सकाळची 10-10:15. मी शाळेत निघालो होतो. मनातनं नेहमी वाटायचं एखाद्या सुंदर मुलीनं आपल्याला बघावं, आपण कुणाला तरी आवडावं. गिरगावातल्या त्या रस्त्याने मी चाललो होतो. इतक्यात त्या दोघी दिसल्या. त्यांनाही मी दिसलो. मी डोळे वर करून बघितलं तेव्हा त्या माझ्याचकडे बघत होत्या. बघता बघता गालात गुपचूप हसल्या. म्हणजे असं मला वाटलं. आपापसातनं काहीतरी कुजबुजल्या सुद्धा असाव्यात किंवा नुसतंच मला वाटलं असावं. त्यांना बघताच माझ्या मनात पहिला विचार आला, अशी आपली बायको असावी. म्हणजे या दोघीतल्या कुणाही एकीसारखी अशी आपली बायको असावी हा विचार सुद्धा बहुधा प्रथमच मनात आला होता. कदाचित त्या जुळ्या बहिणी होत्या किंवा त्यातली एक दुसरीपेक्षा 1.5-2 वर्षांनी लहान असेल. दोघी तशा स्थूलच. आता फारशा स्थूल नव्हत्या, पण पुरेशा माणसर होत्या. गोऱ्या होत्या, चांगल्या तांबूस केशरी गोऱ्या, मध्यम शोभेल अशा उंचीच्या. दोघी जवळपास एकाच उंचीच्या. ओठ रंगवलेले होते, तांबूसपणा नैसर्गिकच वाटावा इतके. त्यांच्या पापण्यानं आधी लक्षात भरत होत्या, कारण त्यांच्या पापण्यांचे जाड काळेबोर केस नाही फार लांब नव्हते, पण इवलासा पंखा असावा ना अगदी तसे, आणि चमकदार झाक असलेले. हा, पण त्या वयानं मात्र माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी तरी. आपली बायको आपल्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठी असेल तर असा एक प्रश्न त्यावेळी माझ्या डोक्यात येऊन गेला होता. त्यानंतर काही दिवस त्या मला दिसल्याच नाहीत. त्यातली एकटी सुद्धा नाही. अर्थात एकटी दिसेल असं वाटलंही नव्हतं, एकटी दिसावी असं वाटतही नव्हतं. दिसल्या तर दोघी दिसाव्यात. तशाच एकाच रंगाच्या रेशमी गोल साड्या, एकाच रंगाचं पोलकं, एकाच रंगाच्या पर्सेस, आणि पुन्हा वेणीचा एक शेपटा छातीवर आणि एक मागे. दोघींचाही. पण नाही, त्या दिसल्या नाहीत. त्या गिरगावच्या रस्त्यावरनं मी वेगवेगळ्या वेळी फेऱ्या मारल्या, कोपऱ्यावर उभा राहिलो, इराणाच्या हॉटेलामध्ये चहा पीत बसलो, पण नाही, त्या नाहीच दिसल्या. हा, पण मग त्यातली एक दिसली स्वप्नात. कुठली नक्की ते माहिती नाही, पण एकटीच. सगळे केस असे छान मोकळे सोडलेली, सगळं माणसं शरीर दाखवणारी, पापण्यांच्या खूप लांब पंख्यानी वारा घालणारी, मिठीसाठी जवळ येता येता शे नको ती जाग आणणारी. अजून काही दिवसानंतर मी ना बसनी निघालो होतो. संध्याकाळी बॉम्बे सेंट्रलहून बस पुढे गेली. सहज लक्ष गेलं आणि माझ्या अंगातून एक छान चमक सरसरून गेली.
हिरव्या मुसलमानी वस्तीच्या इमारतीतून त्या खाली उतरल्या. त्यांच्या बरोबर कोणीतरी होता की नव्हता कोण जाणे. पुढल्या स्टॉपवर बस थांबण्याआधीच मी धाडकन उडी टाकली आणि वेड्यासारखा धावत सुटलो. त्या हिरव्या इमारतीकडे आलो, पण त्या तिथे नाही दिसल्या. घाईघाईने मी दोन्ही दिशांना बघितलं. दोन्ही दिशांना टॅक्सी धावत होत्या. त्यातल्या एकही दोघी असाव्यात असा भास झाला. त्या दोघी मागे आणि तो पुरुष पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या जवळ. कारण काचेतून मला दोन दोन वेण्या दिसल्या होत्या, सायलीच्या किंवा मोगऱ्याच्या. पण वास मात्र वेगळाच, धुंद. त्या मुसलमान तर नसतील, मी तर हिंदू आहे. मी त्या इमारतीत चढलो. 1, 2, 3 सगळे मजले, सगळ्या डबल खोल्यांवरती लक्ष टाकत फिरलो. एकाही दारावर मुसलमानी पाटी दिसली नाही. कुठल्याही खोलीमध्ये मुसलमानी कुटुंब दिसलं नाही. खाली उतरलो तेव्हा सुटकेचा सुस्कारा सोडला. त्या मुसलमान नसाव्यात. त्यानंतर खूप दिवसांनी माझी BA ची परीक्षा त्याच दिवशी संपली होती. मला सुटल्यासारखं वाटत होतं. रात्री जेवून मी बाहेर पडलो होतो. तोंडात पान होतं. आता तोंडात पान होतं हे मला कसं आणि का आठवतं ते कळत नाही, पण आठवतंय मात्र. ऑपेरा हाऊसच्या रस्त्याने मी चाललो होतो. कदाचित 9च्या सिनेमाला जाऊन बसावं असाही विचार होता. बसलो असतोच असं नाही. आणि अकस्मात, एकदम अकस्मात त्या उभ्या होत्या. मी थोडासा हिरमुसलो. त्या दोघींना अंगानं थोड्याशा सुटल्या होत्या, पण असू देत, अजूनही त्या सुंदर होत्या, देखण्या दिसत होत्या. पोस्टासमोर त्या उभ्या होत्या बस स्टॉपवर. बहुधा D रूट बससाठी फक्त दोघीच, आणि तिसरा मी एकटाच. बराच वेळ एकमेकांना बघत, पण काळोख होता. बसमध्ये त्या दोघी अगदी पाठीमागच्या आडव्या सीटवर जाऊन बसल्या. ती खरं तर चौघांची सीट, पण त्यावर आधीच दोघे जण बसले होते, त्यामुळे मला जागा नव्हती. हा, पण इच्छा मात्र होती कुणाच्याही एकीच्या तरी शेजारी बसायला मिळावं. समोरच्या सीटवरती सुद्धा चौघे बसले होते, तरी सुद्धा तिथे घुसून बसण्याचा मी प्रयत्न केला. बसता आलं नसतंच, पण सुदैव एक जण उतरण्यासाठी तिथनं उठला. मी पटकन तिथे बसलो, समोरासमोर त्यांना बघत. ह्यांच्याऐवजी ना त्यांच्या शेजारी बसलेला निळा कोटवाला उतरण्यासाठी उठला असता तर, असा विचार घोळवत मी त्यांना बघत राहिलो. त्या दोघी माझ्याकडे अन्न बघत होत्या. माझी छातीनं विलक्षण धडधडायला लागली होती. पण तो निळा कोटवाला ना फाजील इसम असला पाहिजे असं मला वाटलं. कारण बस वळली नसली तरी बस वळल्यासारखा तो सारखा उजवीकडे झुकत होता आणि आपला उजवा दंड त्या एकीच्या डाव्या दंडाला टेकवत होता. माझं सगळं लक्ष त्या दंडांकडे. दोन्ही निदान तिने तरी बाजूला सरकायला हवं होतं. तेवढं तिने त्या निळ्या कोटवाल्याकडे बघितलं, मग त्यानेही तिला बघितलं. त्याचं पाहणं थोडंसं विचित्र होतं, ओंगळच म्हणा ना. पण तिने तरी निषेध, नापसंती म्हणून उठून उभं राहायला काही हरकत नव्हती. पण मग त्या दोघी आपापसात काहीतरी खुसबुजल्या आणि हसल्या. त्यातली एक तर खूपच हसली. हसता हसता ती निळ्या कोटवाल्याच्या अधिक जवळ सरकली का तो सरकला. तो तेलकट हलकटच दिसत होता तसाही. बस बोरीबंदरला थांबली. तोच शेवटचा स्टॉप होता, त्या अंडरग्राऊंड मुतारी जवळचा. सगळी बस रिकामी झाली. मी तिथेच घुटमळलो. आधी ना रागाने बघितलं त्या कोटवाल्याला. तो बस मधनं उतरला तेव्हा आधी ना ओंगळ वाटला, असा नुसता पोत्यात भरल्यासारखा. तो घाईघाईनं बटणं सोडीत त्या मुतारीत धावला. तो गेला याचं मला खूप बरं वाटलं. अंधाऱ्या रात्री त्या निर्जन वस्तीत त्या दोघींनी असं फिरणं बरं नव्हतं. पण त्यांना मात्र त्याचं काहीच नसावं. त्या रेंगाळणाऱ्या चालीने चालत राहिल्या. एकदा त्यांनी मागे वळून बघितलं, मी तर थरकल्यासारखंच झालो. त्यांनी पुन्हा मागे वळून बघितलं, त्या थांबल्या. मी चालत राहिलो. त्यांच्या अगदी जवळ गेलो तेव्हा त्या दोघी हसल्या. गालात उठत नाही, चांगल्या चमकदार हसल्या. मग मी हसलो. तेवढं त्यातली एक म्हणाली, आओगे चलो ना. दुसरी मात्र थंड उभी होती, पण तिने ना चुंबनासाठी ओठ पुढे करावे तसे केले आणि ओठावरती उजव्या हाताची तर्जनी आपटत होती.
₹20. मी नुसताच उभा होतो. बहुधा शक्तिपाताच्या आधीचाच तो एक क्षण. कितना देंगे? ये अच्छा नाही आहे एवढंच कसा बसा बोललो आणि निघून गेलो. मला खरं तर आणखीन बोलायचं होतं, पण मी मात्र विरघळून खलास झालो होतो. मी चटकन मागे वळलो. तो निळा कोटवाला बटना लवीत घाईघाईने येत होता, पण मला पुन्हा वळून बघण्याचं धाडस काही झालं नाही. मी तसाच निघून गेलो. त्यानंतर आणखीन 2 दिवस. त्यानंतर 2 दिवस मी अत्यंत अनोळख्या अवस्थेमध्ये होतो. त्या अवस्थेची मला त्यावेळी धड ओळखही झालेली नव्हती आणि खरं तर आता त्यातलं नीटसं आठवतही नाही. हा, पण माझा प्रेमभंग झाला असं मला वाटलं. कदाचित तसं नसेलही, पण खूपसं काही हरवून बसलो असं मात्र मला वाटलं होतं. एकदम असा रितेपणा जाणवत होता. काहीतरी होऊ नये ते मन खजील करणारं असं काहीतरी झालं होतं. त्या 2 दिवसात मी खूप भटकलो. अगदी वणवण केली. रात्र गडद होईपर्यंत ऑपेरा हाऊस, बोरीबंदर, GPO, बॉम्बे सेंट्रल खूप वणवणलो. त्या दिसल्या नाही. तो कोटवालाही दिसला नाही. अर्थात कुणी दिसावं अशी अपेक्षाही नव्हतीच. कुणी दिसू नये अशीच इच्छा होती. पण 2च दिवस. मग कुणी न सांगता न सवरता मी वळण घेतलं. माझा मीच नीट जागा झालो. त्या दोघी कोण, कुठल्या आणि कोणाच्या का असेनात, त्या माझ्या कोण, मी त्यांचा कोण, अशा प्रश्नांनी उलटसुलट हेलपाटे घेतले आणि माझा मीच ताजा तावाना झालो. सगळं विसरलो. खरं म्हणजे विसरलो नाही, पण ते मी सगळं दूर ठेवलं. त्यामुळे माझा मी स्वतःला हसलो सुद्धा. त्या बॉम्बे सेंट्रलच्या हिरव्या इमारतीत मी गुप्तहेरासारखा फिरलो ते आठवून माझा मीच हसलो. ये अच्छा नाही असं मी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं, त्यालाही हसलो. आणखी एकदाच मला त्यांची आठवण आली. पण त्या दोघी वेगळ्या. 41 साली मी 16 वर्षांचा होतो, पण त्यावेळी मला गिरगावच्या रस्त्यावर त्या दिसल्या होत्या. त्या दोघींची मला प्रकर्षाने आत्ता आठवण झाली होती. ती सुद्धा माझं लग्न ठरत होतं तेव्हा. कितीतरी पाहिल्या होत्या, पण एकही मुलगी मला पसंत पडलेली नव्हती. आई तर मला म्हणाली, अरे तुला हवी तरी कशी? त्यावेळी गिरगावच्या रस्त्यावरनं त्या दोघी समोरून गेल्या. पुढे माझं लग्न झालं. त्या दोघींच्या जवळपास फिरकेला अशी, जाऊ दे, या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही. पण मग काही वर्षभरात त्या कुठे अकस्मात दिसायच्या. आम्ही दोघं बसनी जाताना त्या कुठेतरी रस्त्याने चाललेल्या किंवा कुठेतरी बस स्टँडवर उभ्या दिसायच्या. कदाचित अजून एखाद्या निळ्या कोटवाल्याची वाट बघत. एकदा रात्री चर्चगेट स्टेशनात बायकांच्या मुतारीत शिरत होत्या. एकदा ठाकूरद्वारला दुपारी त्यातली एक फुटपाथवर थपकल मारून बसली होती आणि दुसरी तिचा दंड धरून तिला उठवत होती. ती थकली होती का प्यायली होती कोण जाणे. दोघींना अंगाने अगदी थलथलीत सुटल्या होत्या. छाती टकटक लोंबत होती. केस गढूळ अगदी पिकून गेले होते. ओठावर आणि गालांवर रंग नुसता थापलेला होता. त्यांची ती तशी अवस्था बघून ना मी थोडासा हुरहुरलो. मला 41 सालची आठवण झाली होती. 1967 साल. रात्री 10चा सुमार. मी वांद्रा स्टेशनला गाडीची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभा होतो. माझ्या मुलाची मुंज होती. त्याच्यासाठी भटजीकडे कॉन्ट्रॅक्ट द्यायला गेलो होतो आणि सहज लक्ष गेलं, 2 बाकावर त्या दोघी आखडून गाढ झोपल्या होत्या. कपड्यांनी भरलेल्या 2 पिशव्या त्यांनी उशाला घेतल्या होत्या. त्यांचं तसं झोपणं मला चमत्कारिक वाटलं. त्या मंद दिव्यांच्या उजेडामध्ये त्यांचे गरीब हेतुशून्य चेहरे, लिबलिबीत शरीर, 2 अजस्तर प्राण्यांची कातडी सोलून टाकल्यासारखी दुर्गंधी येईल की काय असं वाटलं मला. मी जरा वेळ तसाच उभा राहिलो.
किती लोकांना या दोघींनी स्वैर सुख दिलं असेल, कदाचित स्वतःही घेतलं असेल. पण आता ही फुकट गेलेली शरीर जिवंत असूनही सोललेली, म्हणजे माझीच असं नाही, कुणाचीही, अगदी त्या निळ्या कोटवाल्याची सुद्धा ती बायको झाली असती तर, दोघींनी जर लग्न केली असती तर त्यांची शरीर आज कशी दिसली असती. वाव, तेवढ्यात गाडी आली आणि मी गाडीत चढलो. मला खरी जाग आली ती चर्नी रोड स्टेशन आलो होतं तेव्हा. आणि आत्ता काही 4 दिवसांपूर्वी ती GT हॉस्पिटल समोर दिसली. आवाराच्या बाहेर दगडावर बसली होती, झाडाच्या सावलीसारखी. शनिवार होता. मी पिकेट रोडच्या मारुतीच्या मंदिरातून बाहेर येत होतो आणि तिला बघताच मी तिच्या जवळ गेलो. मला बघितल्यानं ती हसली, चमत्कारिक हसली. दुःख, पश्चाताप, अपराध हे सगळं लपवण्यासाठी ते हसणं होतं असं वाटलं मला. पण क्षणभरच, कारण रस्त्यावरून जाणाऱ्या आणखीन 2-3 ती तशीच हसली. तिला ती सवय जडली होती. आपकी बहन, मी खरं तर माझ्याशीच पुटपुटलो होतो. वो चली गई. तिने मांडीवर ठेवलेल्या पिशव्या गच्च धरून ठेवल्या होत्या. का? जणू माझीच गेल्यासारखा मी तिला प्रश्न विचारला. गुजर गई मतलब क्या हुआ? मी हे विचारलं, पण या विचारण्यात चुकून आत्मीयता आली होती. आणि एका बाजूने त्या आत्मीयतेचं हसूही आलं होतं. ती काहीच बोलली नाही. शेवटचा प्रश्न ऐकूच आला नाही असं तिने भासवलं. मी पटकन 10 रुपयाची एक नोट तिच्या समोर धरली. का? काय कारण असेल? पण तिने ती नोट पटकन खेचून घेतली आणि गळ्याकडून पोलक्यात सारली. आप कभी बैठे थे? तिने मला विचारलं. क्या मतलब? मी गोंधळलो. कमला के साथ बैठे थे. किलकिल्या डोळ्यांनी ना ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. पण तेवढंच. ती कशीबशी कष्टानं उठली, एक पिशवी पाठीवर, दुसरी हातात लोंबली आणि रेटत चालत राहिली. दिवस उन्हाळ्याचे, घामाचे. तिच्या मांड्या घासत होत्या. चालता चालता ती थांबत होती. लुगड्याचा गोळा मांडीत कोंबत होती. त्या मांडीला मांडी घासून अजून जखमा होऊ नयेत म्हणून कदाचित. ती तशीच रखडत चालत राहिली आणि मी नकळतपणे तसाच रखडत तिच्या मागणं. बोरीबंदर रेल्वे स्टेशन. लिफ्टने ती पहिल्या मजल्यावरती गेली. डेंगा भागात स्त्रियांच्या वेटिंग रूम मध्ये गेली. तिथले सगळे नोकर तिच्या ओळखीचे असावेत बहुधा, कारण ती माहेरी आल्यासारखी त्या वेटिंग रूम मध्ये शिरली होती. पिशव्या तशाच फेकून बहुधा संडासाकडे धावली होती. थोड्याने बाहेर आली. मग पिशव्या उशीला लावून एका बाकावर झोपली. ए लक्ष्मे, पंखा छोड असंही ओरडली. आणि लक्ष्मीने पंखा सोडताच थोडीशी हसली आणि त्या पंख्याच्या वाऱ्यात झोपली. मी हे सगळं खिडकीतून बघत होतो. तेवढ्यात लक्ष्मी आली आणि खिडकीवरचा पडदा ओढला. मी तिथनं निघालो. खाली उतरताना मनात प्रश्न आला, अशाच एखाद्या माहेरी, कदाचित याच माहेरी ती मरे का? या क्षणी त्या पंख्याखाली ती मेली असेल? नाही, पण नको. मी दिलेले 10 रुपये अंगाला लागेपर्यंत तरी तिने जगावं. त्या कोण होत्या? ही कोण होती? यातली कुठली माझी बायको झाली असती? ही की कमला? यातली अधिक सुंदर कोण होती? झरझर 1941 साल माझ्या डोक्यात आलं. मी त्यांच्यासाठी असा एक कोपरा दुमडून ठेवलाय. मी सगळं झटकून टाकलं आणि गतीने चालत राहिलो. स्टेशनवर येऊन ना एका पंख्याखाली येऊन उभा राहिलो आणि एकदम मनात आलं, अरे विसरलो.
तिच्या पापण्यांचे पंखे आत्ता कसे दिसतात हे बघायला हवं होतं यार. आत्मीयतेने भरलेले असे अनेक दुमडलेले कोपरे प्रत्येकाच्या मनात असतात. मला माहिती आहे की वेळ होतोय, उशीर होतोय, त्यामुळे आता फक्त तिसरं अभिवाचन सुरू होईल, शेवटचं. त्यापूर्वी फक्त 2च मिनिटं मी विवेचन करणारे. बरंच आहे सांगण्यासारखं, बरंच आहे आमच्याकडे तुम्हालाही सांगण्यासारखं आणि तुमच्याशी बोलण्यासारखं, पण तरीसुद्धा 1-2 मुद्दे फक्त सांगते आणि नंतर आपण शेवटच्या अभिवाचनाकडे वळूया. जयवंत दळवी यांचेच फक्त 2-3 त्यांचे जी मतं होती लेखनाबद्दलची तेवढी उद्धृत करते. साहित्य हे माझ्या रक्तात होतं, ते अनुवंशिक मात्र नव्हतं. बाकी गोष्टी तात्पुरत्या पोटासाठी आहेत आणि लेखन तेवढं प्राणभूत मूलभूत आहे असं मी मानित आलो. प्रचार, लोकशिक्षण, समाजाचे परिवर्तन ही साहित्याची बीजे नाहीत असे माझे मत बनत गेले. दीर्घकाळ टिकणाऱ्या साहित्यात व्यक्तींचे प्रेम, प्रश्न, दुःख ह्यांना महत्त्व असतं. जयवंत दळवी यांनी स्वतः अशा प्रकारचे अनेक प्रेमाबद्दलचे त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की मला प्रेम आयुष्यभर समजलं नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांच्या ह्या अशा अनेक व्यक्तिरेखांच्या अशा प्रकारच्या दुमडलेल्या कोपऱ्यांमधून हे अस्पर्शित प्रेम, हे अस्पर्शित ही प्रीती आपल्यापर्यंत पोहोचत असते. प्रीती कथा न लिहिणाऱ्या दळवी सरांना, आदरणीय जयवंत दळवी सरांना आपल्या सर्वांकडून अभिवादन. एक असं प्रेम, एक अशी प्रीती आहे जी मृत्यूला जवळ करताना सुद्धा अस्पर्शित राहिली आहे. त्या प्रीतीच्या या एका तुकड्याकडे आपण वळूया आणि त्यानंतर तिथेच आपला कार्यक्रम संपेल. शेवटचं अभिवाचन, संध्या छाया. नमस्कार. पण आहे की ऑलरेडी खूप उशीर झाला होता, त्यामुळे काही लोक खूप भूक लागल्यामुळे निघून पण गेली. पण जयवंत दळवींच्या लिखाणातून आलेलं एक अजरामर नाटक संध्या छाया ज्यावेळेला माझ्यासारख्या कलाकाराच्या हातामध्ये, माझ्यासारख्या दिग्दर्शकाच्या हातामध्ये येतं आणि डॉक्टर निर्मोही फडके सांगतात की या संकल्पनेवरती आपल्याला हे अभिवाचन स्वरूपामध्ये मांडायचं आहे, त्यावेळेला 4 अंकी असलेलं नाटक ज्यावेळेला मी संकलित करून ते पूर्ण स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, माझी खात्री आहे की ते तुमच्यापर्यंत सलग अख्ख्या नाट्याचा अनुभव देईल. हवं तर डोळे बंद करून ऐका. तुम्हाला प्रत्येकाला ते नाटक दिसू देत, कारण जसं तुम्ही नाटक बघताना प्रवेश बदलतो त्यावेळेला आपण अंधार करतो, ज्याला आमच्या नाटकाच्या भाषेमध्ये ब्लॅकआउट म्हणतात, त्याच्या सकट हा अभिवाचनाचा प्रवेश तुमच्यासमोर सादर करतोय मी आणि वंदना गुजरे. काय धरली ना कंबर? धरली तर ते कशाला? म्हणजे मी काय थकलो की काय आता? तरी सुद्धा बायकांची कामं बायकांनाच. हो, केसांना साबण लावायचं काम बायकांचं का? मला सांग मग, आम्ही आमच्या केसांना काय लावतो? तुमचे केस? अहो तुमचे केस वेगळे. वेगळे काय? आमचे केस वेगळे. अच्छा, काही वेगळं नसतं हो. साबण लावून सोडायला काय ते वेगळे? काय सोडलं तो? काय सोडले? सगळं गुंता करून ठेवलाय नुसता. आता ते विंचता माझे हात मोडणार आहेत आणि केसांचं तेल सुद्धा धड गेलेलं नाहीये. आता महिनाभर मात्र तुमचं तोंड वाजणार, तुझे केस धुतले, तुझे केस धुतले. असे तू आणि सगळी कामं करून घेणार माझ्याकडनं आणि मग आता नाही तसं नाही. काय कामं करून घेतली? अगं तुझ्या केसांना साबण लावतो मी, रात्री झोप येत नाही म्हणून डोक्याला तेल चोळतो, ते तोडून घेणार आणि मग नंतर तेल कांचीरापर्यंत गळलं म्हणून पिरपिर करणार. थोडंच तुझी गेली नाहीये, म्हातारी झालीस. म्हातारी? मी म्हातारी? असू द्या मी म्हातारी. आता जा आणि ते धोतर बदला जरा. आता ते कशाला बदलायला हवं? कशाला म्हणजे काय हो, सगळं धोतर भिजलंय नुसतं तुमचं. मग शिंकत बसणार, खोकणार, मग यांना विक्स चोळा, अशीचा काढा करा. माझ्याच्याने नाही होत हो आता सगळे. नानी हे बघ, मी थकलो वगैरे आता अजिबात समजू नको तू.
काही समजत नाही हा मी. आता काय म्हणालीस? मी कुठे म्हणाले तुम्ही म्हातारे आहात म्हणून? तुम्हीच मला आधी म्हातारी म्हणालात की नाही? हे बघ परत ते असं असतं तुझं, काहीतरी वाकडं बोलणारच तू म्हातारी आहे आता मी म्हटलेलं. म्हणा तुम्ही मला म्हातारीच म्हणा, मला काही सुद्धा वाटणार नाही. हे बघ परत तेच तुझं असंच असतं, एखादी गोष्ट मनात धरूनच बसणार. आता नाहीये, पूर्वीपासून बघतोय मी. जवळ जायची नाही तुझी, म्हातारी झालीस तरी. हा आता त्याला महिना संपलाय. हे काय कॅलेंडरचं पान कोणी फाडलंय? मी फाडलं का? म्हणजे काय हो, आता फाडलं मी, काय झालं म्हणून? तुझा हात कसा पोचला? स्टूलावर चढले. लाज नाही वाटत? नाही तुला हे बोलायला लाज नाही वाटत? तुला वर चढायचं काय कारण होतं? एकदा पडशील आणि गुडघा मोडून घेशील ना तेव्हा कळेल. आधी तुझा एक पाय हा एवढा एवढा असू द्या माझा एक पाय एवढा. तुम्ही बरे आहात ना, अगदी मोरासारखे. नाचरी मोरा आंब्याचा बनावतो नाचरी मोरा. आता लहान बोरासारखे नाचा आणि नाचताना तो गुडघा मात्र सांभाळा. हो हा पण मी बोलतोय ते खोटं आहे का सांग? काय मला सांग, तू स्टूलावर पडलीस म्हणजे? आता तुम्ही मोरीत पडून गुडघा मोडून घेतला होता तेव्हा तुम्ही कुठे स्टूलावर चढला होता तो? हे बघ परत तुझं तसंच वाकड्यातच काहीतरी बोलणार. जुनी सवय तुझी केली नाहीये. तरी हे बघ मी तुझी चेष्टा केलेली नाहीये, उलट तू जेव्हा तेव्हा माझ्या गुडघ्याची चेष्टा करत असते. काय मग काय गुडघ्याची वाटी मी काय मुद्दाम फोडून घेते? मी कधी तुमची चेष्टा केलेली नाहीये. तू खूप वेळा केलेली आहेस. गुडघ्यावर स्टेनलेस स्टीलची वाटी घातली तर तूच म्हणाली होतीस. काय आठव जरा, आमटेला झाली असती म्हणे वाटी गुडघ्याला कशाला लावली? अहो मी कुठे म्हटलं नाही म्हणजे मी एकदा म्हटलं होतं तसं, पण एकदाच हो, पण पुन्हा कधी तोंडातून काढलेलं. तू सारखी माझी चेष्टा करत असते आणि माझ्या गुडघ्याची. आता नाही येत ग नानी मला तो वाकवता, दुखतो, काय करू त्याला? हो दुखतो का? मग आता तर नाच रे मोरा म्हणत नाचायला निघाला होतात ना, नाचा की आता, नाचा नाही. असं काय करता, नाचा की थोडं. आता भाव खाऊ नका, नाचा जरा. अगं नाही ग बाई, त्यातले हट्ट करतेस ते पाय दुखतोय माझा. खरंच दुखतोय का? मग नाचायचंच कशाला आपण? मी कुठे नाचलो ग? मग माझ्या डोक्याला साबण लावायला कशाला आलात नाचत नाचत? हे बाई हे बरे आहे म्हणजे तुझं. मी कुठे आलो? तूच म्हणाली होतीस केसांना चांगला साबण चोळा म्हणून, केसांचा तेलकटपणा जात नाही म्हणे. तो तर गेलाच नाहीये अजूनही. मला सांग, आज गुरुवार आहे का? हो का? हा वा, गुरुवार, घड्याळाला चावी देण्याचा वार. चला घड्याळाला चावी द्यायची आहे. हे बघा तुम्ही काही स्टूलावर चढून चावी द्यायची नाही. मी देते चावी, थांबा. तू स्टूलावर चढून? मग का? आधी काही मी स्टूलावर चढलेच नव्हती कधी. आणि मी सुद्धा कधी जन्मात स्टूलावर चढलं नाहीये का कधी? घरातली आगपेटी संपली म्हणून खाली जाऊन आणा म्हटलं तर तुमचा पाय दुखतो, जिना उतरवत नाही, चढवत नाही आणि स्टूलावर पडेल लगेच. हा सगळं व्हायला हवी ना. गुडघ्या दुखतो म्हणून आपण गप्प राहिलो तर स्टूलावर कधीच चढायला नको. तुम्हाला काही झालं तर ते काय नाही, तुम्ही थांबा, मीच देते. नाही आज चावी मीच देणार. उगीच लहान पोरासारखं करू नका. तो महादू आला की तो देईल घड्याळाला चावी. हे बरं आहे, म्हणजे कॅलेंडरचं पान तू फाडायचं, चावी तो महादू देणार. मग मी काय करायचं? कशाला तुम्ही काय करायला पाहिजे? अगं माझा वेळ कसा जाणार? बसून दिवसभर काय करायचं मी कशाला काय करायला पाहिजे म्हणता? थंड बसावं राहू. थंड बसून मी राहणार नाहीये. तू मला काय समज? बरं एक काम करता का? काम करायचंय. काय करू? त्या गॅलरी मधल्या वेलीला पाणी घाला जरा तांब्यावर. अरे हो की, हे काम राहिलंच आहे. चला पाणी घालतो. हो हा मातो भोसडीचा याचा रुबाब मी चालू देणार नाही. येऊ दे त्याला. झालंय का? अगं हा भोसडीचा बघ ना, मी पाणी घालायच्या आधी स्वतः पाणी घालून निघून गेलाय.
हो, तुम्हालाच त्रास नको म्हणून करतो तू 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 माझ्यावर हसू नकोस. बरं तुम्हाला दुसरं काम सांगते. तुम्ही असं करा, चांगलं ऊन पडलंय, आपण सगळ्या आपल्या शालू लुगडी उन्हात घालूया. लुगडी? तुझी लुगडी उन्हात वाळत घालू? अगं रेल्वेचा ऑडिटर होतो मी, तो पण क्लास 1, आणि तुझी लुगडी वाळत घालतोय. वाट बघ. बरं मी घालते. तुम्ही फक्त ती ट्रंक ओढून द्या बाहेर, मग तर झालं. या सावकाश हा शालू बघा ना. हा शालू ना मी कधी नेसले सुद्धा नाही. म्हटलं थोरली सून आली की ती नेसेल. नेसेल हो, तुझी थोरली सून तुझा शालू नेसेल. वाट बघ. एवढं काय हिणवायला नको. दिनू इथे यायलाच हवा, मग बघा त्याचं लग्न केल्याशिवाय त्याला सोडणारच नाही मी. ते काही नाही, सून आता हवीच या घरात. माझे केस धुवायला विंचरायला. आता या वयात सगळं आपलं आपणच करायचं म्हणजे काय हो, माझ्याच्याने नाही होत आता. हो, तुझ्याच्याने होत नाही, मग हा नाना आहे. कशाला आहे ना? तुझे केस धुवायला आणि विंचरायला. झालं, एकदा कुठे साबण लावून दिलात काय केसांना, आता जन्मभर काढत बसणार. अशाने ना माझे केस गळायला लागतील. गळतील, नक्की गळतील हो. मग तेल सोडायला हा नाना आहेच. तुझे ते केस पूर्ण गळून जायच्या आधी तरी तुझ्या लेकाचं लग्न कर. हो, मग करीनच की, सोडते की काय. हो, पण मग मोठा फ्लॅट मात्र घ्यायला हवा. सगळं घेऊ ग नानी, सगळं घेऊ, पण आधी त्या दिनूला येऊ तर दे अमेरिकेहून. येईल की येईल, आल्याशिवाय राहायचं नाही. अगं पण कधी नानी? 8 वर्ष झाली आहेत नानी. आता कसला येतोय तो? आता तो राहणार कायमचा तिथेच. तुम्ही नसतं काय बोलू नका उगीच. कशाला राहील तो तिथे? तिथे आहे कोण त्याचं माये न करणार? अगं पण हे तू बोलून काही उपयोग आहे का नानी? हे त्याने म्हणायला हवं ना. पण ना हे सगळं ना तुमचंच कर्म आहे. हे बघ, तू 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 सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडू नको. फोडणार मी खापर, तुमच्याच डोक्यावर फोडणार. तुम्हीच त्याला अमेरिकेला पाठवलं. अगं पाठवला म्हणजे तिथे कायमचा राह म्हणून सांगितलेलं नव्हतं. पण मुळात पाठवायचंच कशाला त्याला तिकडे? इंजिनियर झाला होता, खूप झालं होतं. तिथल्या शिक्षणाला काय एवढं मोठं सोनं लागलं होतं. त्याला बरी नोकरी होती ना इथे, ती तुम्ही सोडायला लावलीत त्याला. एवढा लहान तिकडे दूर पाठवलं का? तर म्हणजे इथे येईल तेव्हा त्याला आणखीन मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, चांगली मोटार घेईल, बंगला घेईल, आणखी 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 तुमच्या या आणखीनेच घात केलाय. या आणखीचा एकदा वेळ लागला की कुठल्या गोष्टीला अंत नाही. शेवटी सगळ्याला मर्यादा हवीच. थोडक्यात सुख असायला हवं, पण नाही. तुम्हाला या आणखी आणखीचा वेळ घ्या घ्या. आता आणखी 8 वर्ष झाली तो तिकडे आणखी आणखी पगार मिळवतोय. आणखी आता तिथल्याच मुलीशी लग्न पण करतोय की काय कोण जाणे. ते काय नाही. तुम्ही आजच्या आज दिनूला पत्र लिहा बघू. म्हणावा ताबडतोब निघून ये. आम्हाला तुझी ती अमेरिकेतली नोकरी नको, पैसा नको. इथे जी काही मीठ भाकरी मिळेल तेवढी पुरे. तिथे पैशासाठी छाती फुटेपर्यंत धावायची काही एक गरज नाही. बर, तू आधी शांत हो. तू म्हणतेस तर मी लिहितो पुन्हा. पण तुला माहितीये मी कितीदा तरी हे लिहिलंय त्याला आधी, पण फोनवर तर प्रत्येक वेळेस सांगतो. पण त्याचं म्हणणं हे हिंदुस्थानात येऊन काय दगड खायचे? हो, दगडच खायचेत ना. आम्ही दगड खाऊनच जगतोय की आता. आमचे पूर्वज काय खाऊन जगले आणि मेले? दगडच ना की. अगं म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे नानी की आपण हिंदुस्थानात येऊन काय मोठं होणार आहे. म्हणे तुम्ही आजारी पडलात तर नर्स ठेवा, नर्सचे पैसे मी पाठवतो. उंची टॉनिक घ्या, औषधं घ्या, पैसे मी पाठवतो. रोज फोनवरती बोला, फोनचे पैसे मी पाठवतो. अगं म्हणून तर हा फोन हा फोन घेऊन दिलाय ना त्याने. आग लाव म्हणावं त्या पैशाला. आणि पुन्हा पैशाचा बोलला तर थोबाड फोडा त्याचं. आपण खूप ऐकून घेतलं. आता मी काही ऐकून घेणार नाहीये. तुम्ही लिहा बरं, आधी लिहा. त्याला म्हणावं ताबडतोब ये. तुझं आणि नंदूचं लग्न एकदम करणार. हे घर भरलं पाहिजे सुनांनी, नातवंडांनी. सुनांची बाळणपण नातवंडांना भरवणं, त्यांना जेव खाऊच्या गोष्टी सांगणं. रेखा मग घर नुसतं खायला उठतो, वेळ जाता जात नाहीये.
मी तुमचं तोंड बघायचं आणि तुम्ही माझं तोंड बघायचं. तेच तेच वरण भाताचं जेवण करायचं, जेवायचं म्हणून जेवायचं. हे हवं ते नको म्हणणार जेवणार कोणीच नाही. हा एक आणि दुसरा तो नंद्या. त्यानं तरी इथली नोकरी करायची की नाही, पण नाही, तोही गेला विमानं उडवतोय, देशसेवा करतो. इथे इथे म्हातारपणी आमची सेवा करायला कोणीच नाहीये. आमच्याच जीवाला तेवढा रात्र दिवस घोर. हो काय हो, अहो लक्ष कुठे तुमचं? काय? अहो ते दार वाजतंय, बघा जरा. हा कोण आलंय बघा. बघतो. अगं नानी, पोस्टमन आहे का? हो, कोणाचं आलंय पत्र? हा, दिनूतच आहे. हा, काय म्हणतोय दिनू? वाचा ना पटकन. नानी, काय कधी येत? नानी अगं तुझी शंका खरी ठरली ग. काय? आणि आपल्या दिनूने लग्न केलं का तिथेच अमेरिकेत, आणि ते तिथल्याच मुलीची ग. तुम्हाला दुसरा काही उद्योग नाही का हो? काय मला काही म्हणालीस का? आता आणखी कोणाला काय म्हणणार? आहे का कोणी दुसरं इथे? काय म्हणाली? कपाळ माझं. आणि आता काय झालं, मग बोलशील का? एक सारखा तो पेपर कशाला वाचताय पुन्हा पुन्हा? रात्री ज्ञानेश्वरी वाचून दाखवा म्हटलं तर डोळे चुरचुरतात तुमचे, आणि आता तो पेपर वाचताना बरे डोळे चुरत नाही तुमचे. वाचतोय कोण ग? पडला होता इथे नुसताच म्हणून उचललाय. नुसतं बसून बसून करायचं काय? हो, बोलावं माणसानं काहीतरी. घर खायला येतो नुसतं. बघ ना, आणि घर खायला म्हणशील तर ते मलाही येतच. आणि खरं तर मला बोलायचा सुद्धा कंटाळा आलाय ना. मी बोलायचं तू ऐकायचं, तू बोलायचं मी ऐकायचं, दिवसेंदिवस महिन्यात महिने बोलायला किंवा ऐकायला दुसरा माणूसच नाही. तुम्ही तो पेपर ठेवा बघू आधी खाली. अगं पण का? मी सांगते म्हणून ठेवा आधी तो पेपर खाली. बरं, ठेवतो. आणि काय नाही, आज एकदम पोट बिघडलाय. आता पोट बिघडायला काय खाल्लं तो रात्री तुम्ही? एवढं मोठं थालीपीठ काढतस रात्री माझ्या पोटामध्ये, आणि आता विचारते काय खाल्लं म्हणे. अहो, वऱ्याचं थालीपीठ होतं ते, काही बाधत नाही ते. रोजच्या रोज नुसतं कप्पर दूध प्यायचं आणि झोपायचं म्हणजे काय? अगं पण नाही पचत ना मला, ते पोट जड होतं माझं. काही जड बीड होत नाही. इकडून तिकडे 4 फेऱ्या मारा जरा. जेव्हा बघावं तेव्हा नुसते ते बसून असता बोधली बुवासारखे. तो पेपर घ्यायचा आणि बसून राहायचं. ते काय नाही. उठा बघू आधी, चला उठा, मारा बरं फेऱ्या, उठा. ठीक आहे मारतो. हे पण नानी, तुला सांगून ठेवतो, आज रात्री काही खायला करशील तर मी प्राण गेला तरी खाणार नाहीये. हा, आणि ते दूध सुद्धा पिणार नाही. हे बघा, हे काही चालणार नाही. मी रवा भाजून ठेवलाय आणि मी शिरा करणार आहे, तो खायलाच हवा. मला माहितीये दिनूने लग्न केल्यापासून तुम्ही धड खात पित नाही आहात. कशाला लावून घ्यायचं हो मनाला? हे बघ, मला काही सुद्धा वाटलेलं नाहीये. तुम्ही मला काही सुद्धा सांगायची गरज नाही, मला समजतं सगळं. खरं तर वाटायला पाहिजे होतं ते मला, पण मीच मोठी धीराची. हो, हल्ली मोठी धीराची. आणि तुला काय वाटतं का? मला काही समजत नाही. हल्ली उठल्या सुटल्या डोळ्यानं पदर लावत असतेस तू. मी रडते ना, ते माझ्या कर्मांसाठी रडते. दिनूने लग्न केलं म्हणून नाही काय? हो का? ना मग आत्ता का रडतेस तू?
सांग ना नानी, आपण ठरवलंय ना? काय ठरवलंय आपण? दिनूच्या लग्नाबद्दल बोलून बोलून पुन्हा त्रास करून घ्यायचा नाही. मी कुठे काय बोलते? नाही काय बोलत आहे मी. झालंय ना, त्याच्या मनासारखं झालंय. आमचं काय? आम्ही आज आहोत, उद्या नाही. 10 वर्ष गेली, आणखी 8-10 वर्ष. नको नको, आता मात्र जगणच नको. आता उमेद म्हणून कसलीच राहिली नाही. अभिनय पण येत नाही तुझ्यामुळे. काय? त्या दिवशी तो इथे आला होता ना, तेव्हा तू त्याला असं नव्हतं बोलायला पाहिजे. काय? अहो काय बोलले मी त्याला? तूच म्हणालीस तर त्याला, रात्री बेरात्री आमच्यापैकी कोणी पटकन डोळे मिटले तर 4 माणसं जमवायला इथे कोणतरी हात अशी पाहिजे म्हणून. हा, मग झालं काय त्यात? त्यामुळे घाबरला असणार आहे तो. अहो पण खोटे बोलले का मी? समजा आज मध्यरात्री मीच डोळे मिटले तर कुठे जाणार हो तुम्ही हाका मारत? आणि समजा तुम्हीच गेलात तर मी तरी कुठे जाऊ? फोन आला. तू नको उठू, मी बघतो. काय हो? कुणाचा? दिनूचा फोन आला. अगं बघतो म्हटलं ना, थांब. हॅलो. अरे तुझ्याच बद्दल बोलत होतो रे. दिनूचाच आहे ना, म्हटलं होतं मी. अगं नाही, थांब जरा, तू थांब. अगं विनायचा फोन आहे. हा तू बोल रे. काय म्हणतोस? थोरल्याचं ठरलं नाही, झालं सुद्धा हो. अरे ती मुलगी ना, ती जाऊ दे. सांगा हो, सांगा, सगळं सांगा त्याला. जे आहे ते सगळं सांगा. आपल्याला कसली आली आहे चोरी? आपण सगळं खरं सांगायचं, कशाला लपवायचं उगाच? सांगू मग काय? आपण काय बर. केलं? अरे आई, हे बघ, माझ्या थोरल्या मुलाचं म्हणजे दिनूचं लग्न झालं हो, तिकडे अमेरिकेत. हो तिथलीच आहे हो मुलगी. हो आता केलं त्याने, मी काय करू त्याला? काय म्हणतोयस नंदू? हो 28 वर्षाचा आहे. काय म्हणतोयस? अरे बरं. अरे चालेल की, बघू की. अरे हो रे बाबा, तू अगदी खरं म्हणतोस हो. योग असावे लागतात. खरंय. बरं मला सांग, तुला पत्रिका वगैरे काही लागणार आहे? नाही? अरे वा, मग एक काम करू, नंदू आला की आपण मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू. अरे ऐक विनय, ऐक. तुझी बहीण इथे येईल का रे विनय? नाही, कसं आहे, आम्हाला हल्ली प्रवास करणं झेपत नाही रे, तर कठीण जातं म्हणून. हो का? वा, हे उत्तम आहे. काय म्हणतोस? नाही. हे बघ विनय, तुझ्या नानीला तुझा नमस्कार मी असा सांगणार नाही हो. तू स्वतः इथे ये आणि तिला नमस्कार कर आणि घे तिचा आशीर्वाद. बरं ठीक आहे. हो ठेवतो रे. अच्छा. नानी ऐकलंस का? मला वाटतं आपल्या नंद्याचं ह्या पोरीशी जुळणार बहुता. अगं या विण्याची बहीण लग्नाची आहे म्हणतोय. ते तुम्ही आता काही बोलू नका. शेवटी कोणाच्या गाठी कुठे जुळल्या असतील काही नाही. हा पण स्वभावानं मात्र बरी हवी, नाहीतर नंद्याला फितवून दुसरं बिराड करायची. अगं मग चांगलंच आहे ना, चांगलंच आहे की आपली जबाबदारी संपेल. मग काय ना, आपण दोघं जण कुठेतरी लांब जाऊ आणि शांत चित्ताने समाधीच घेऊ. ते समाधीचं बघू नंतर. मी तुम्हाला ना आत्ताच सांगते, तो जर का इथे आला ना तर त्याला सांगा, जरा खडसावून सांगा तुमच्या भाषेत, त्या लष्कराच्या भाकऱ्या नकोत म्हणावं. घरची मीठ भाकरी खा. काय ती नोकरी नाही केलीस तरी चालेल, तुमची पेन्शन तरी कुठे कमी येते हो? नुसतं घरी राहा म्हणावं, आमच्या नजरेखाली राहा. अगदी बरोबर बोलतेस नानी, मला पटलाय तुझं. नानी मी काय करतो माहितीये का, मी ना माझ्या बँकेचं पासबुकच त्याच्या हवाली करून टाकतो. सांगतो त्याला म्हणा, काय ते मेडिकल स्टोअर काढ, रेडिओचं दुकान काढ
अगदी तुला काय हवं ते कर. पण हे तुम्ही आता मला सांगू नका हा. तो आला म्हणजे त्याच्या समोर सांगा, त्याच्या समोर बोलाय सगळं, नाहीतर त्यावेळेला बसाल गप्प. मी त्यांना ठरवूनच टाकले, तो जर का परत जातो म्हणाला तर त्याच्या पायावर डोकं आपटून प्राण सोडायचं. मग तो आणि तुम्ही काय हवं ते करा. अगं बरं बाई. नानी काय चहा आणतेस जरा? बर हो आणते ना. आणि काय कर नानी, मला सांग, परवा दिनूचा फोन आला होता तेव्हा काय म्हणालीस तू त्याला? काय म्हणाले मी? काही म्हणाले नाही मी. माझ्या पोराचा अमेरिकेहून फोन आला तर आता त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही का मी? नाही नाही बोल की तू, हवं तेवढ्या बोल ग. पण त्याला विचारत काय होतीस, कधी येणार आहेस? मग विचारलं मी. काय चुकलं माझं? नाही नाही, हे विचारलेलं चुकलं नाहीच आहे. त्याच्यानंतर ते विचारलं ना ते चुकलाय. काय चुकलं आता माझं? काय काय पाठवून देते म्हणालीस? त्यात सुद्धा काही चुकलेलं नाही माझं. आता सुनेसाठी मंगळसूत्र पाठवू का असं विचारलं. काय चुकलं माझं? हा, पण तुझी सून बोलते का तुझ्याशी फोनवर? मला कुठे येत हो इंग्रजी? हो, पण तुझ्या लेखाला येतं ना इंग्रजी मराठी सगळं येतं. मंगळसूत्र पाठवू का विचारलं तेव्हा काय म्हणाला? नको पाठवूस, ती घालणार नाही हो मंगळसूत्र असंच म्हणाला ना. म्हणू दे त्याला तसं म्हणायचं तर म्हणू दे. हा तुम्ही चहा घ्या आधी. तेवढ्यासाठी तुम्हाला काही एवढं चिडायची गरज मी नाही. कुठे चिडलोय? मी कशाला चिडू? माझं काय? दिला मुलांना जन्म, शिक्षण दिलं, पंख दिले, हे आता उडू देत. मी आपल्या पंखांची आम्हाला ऊब द्या असं म्हणणं चुकच आहे ना. उडू दे उडणार आहे. बरं तुम्ही शांत व्हा बघू आधी, शांत व्हा. तो चहा थंड होईल. बरं आहे का, त्या ना गोळ्या संपल्यात आपल्या. माधूला सांगता आणायला. आता कसल्या गोळ्या? अहो झोपेच्या गोळ्या संपल्यात की नाही आपल्या? हो बरी आठवण केलीस हो. नाही आज नक्की सांगतो हो. हा आता कोण आलं बघतो. तुम्ही नका उठो जाग्यावरून, बसा. बर बघा. नानी काय? अगं पत्र झालंय. हो का? कुणाचं पत्र? नंद्याचं दिसतंय. निघाला का वाटतं तो तिकडनं? कधी येतोय? हो थांब जरा नानी, नंद्याचंच पत्र आहे पण इतक्यात येत नाहीये. का हो? सुट्ट्या रद्द केल्यात म्हणतोय. का पण? हो पण का? भारताचं पाकिस्तानशी युद्ध सुरू होत आहे म्हणे. मला ना कळतच नाहीये कसलं युद्ध करतात हे. एवढं काय आणलं होतं या युद्धाचं? आमच्या जीवाला नुसता घोर. कधी येणार आहे हो तो? मग मी देवापुढे निरांजन लावते की पाण्यातच बुडवून ठेवू देवांना. मी देव नाही, देव आपण काही वाईट केलं तू चिंता कर. आपण चिंता करून काही होणार नाहीये. मी तरी कुठे चिंता करते? आपण कसलीच चिंता करायची नाही. काय आपण काही कुणाचं वाईट केलेलं नाहीये. आपलं काही वाईट होणार नाहीये. देवघर कुठे आपलं? देवाला पाण्यात देव. नाना हे घ्या, हे दूध प्या, थोडस कोमट करून आणलंय, घ्या. मला आता दुधाचा सुद्धा कंटाळा आलाय ना. कंटाळा येऊन कसं चालेल? दूध पोटात नाही गेलं तर उद्या थकवा आला म्हणून तुम्हीच मला ओरडा. बर मग दूध नको असेल तर थालीपीठ लावून देऊ का? नाही ग नकोय मला. काय जिभेला कसली चव म्हणून राहिलेली नाही. म्हणूनच दूध देते ना मी तुम्हाला. मी नाही का घेतला? तू काय खोटं बोलू नको हो माझ्याशी. काय खोटं बोलले मी? झोपेच्या गोळी बरोबर घ्यायचं म्हणून घेतेस तू दूध. बरं मग मी आज ना पाण्याबरोबरच घेईन. नाही अजिबात नाही. तू दूध घेणार असलीस तरच देईन मी झोपेची गोळी तुला. यातलं अर्ध दूध तू घे. नाही ते तुम्हीच घ्या सगळं. मी घेईन आतून.
आणि हो नानी, काय आता? हे बघा रोजच्या रोज अशा झोपेच्या गोळ्या मिळणार नाही तो, नाही तर मग त्याची सवय लागते. द्या काय त्या एकदाच खूपशा गोळ्या घेते आणि झोपते एकदाची शांत, ना उठतच नाही. मूर्ख आहेस मूर्ख आहेस. म्हणे शांत झोपते, तू झोपशील आणि उद्या नंद्या येईल इथे हाका मारत, नानी नानी करत. नंद्या? अहो नंद्याचा आवाज आला. नंद्या आला, नंद्या आला, आला परत. अगं काय झालं, अशी अशी गडबडलीस का? तुम्हाला काही ऐकायला नाही आलं का? काय? नंद्या मला हाका मारतोय. अगं नंद्या नानी आलाय आपला. नानी, अगं मी 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 म्हणत होतो तसं, मी म्हणत होतो ना, म्हणून म्हणून भास झाला हो तुला, भास झाला. भास झाला? दिनूचा नाही का आला फोन हल्ली? नाही. चला 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 झोपा, चला. जगाच्या काळजा नको आपल्याला. तुम्ही लगेच झोपताय? थोड्या वेळाने झोपतो. मग तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचता का जरा? आणि हो, जरा मोठ्यानेच वाचा, ऐकता ऐकता डोळा लागेल माझा. बर, तू आडवी हो बघू. हा झोपा. मोठ्याने वाचा. तई प्रबोधू जवनो हे, तव निद्रे काय अंतु आहे. इराद्री न सरे तव न पाहे. आता कोणाचा फोन? अहो अहो आपल्या दिनूचा असणार फोन. तसाच वाजतोय बघा. हो बघतो तसाच. बघतो, तू तू उठू नको, मी बघतो. बरं. हॅलो हॅलो, अरे अरे दिनू, अरे हो, म्हणजे तुझ्याच फोनची वाट बघत होतो रे बाबा. हो म्हणजे आता ही म्हणत होती, अरे हेच की तुझा फोन आला नाही या आठवड्यात. काय म्हणतोय? अरे हो, तो खरा रजेवर यायचा होता, पण त्याचं पत्र आलं रे, रजा रद्द झाली म्हणून. आणि पाठोपाठ ते युद्ध सुरू झाल्याची बातमी सुद्धा. ऐक ना रे, अरे अरे तुझी नानी खूप भ्यायली आहे रे. नाही म्हणजे तू इथे जवळ असता तर आमच्या जीवाला असता जरा. अरे काय आहे ना, तिला भास होतात रे हल्ली. तिला असं वाटत राहतं तू आणि नंद्या तिला हाका मारताय. नाही काय रे, अखेरीची म्हणन अरे आमची. नाही म्हणजे तुला आत्ता कळायचं नाही, पण म्हातारा झालास की कळेल. काय 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 म्हणतोय? काय म्हणाला? पैसे? अरे दिनू, इथे माझी पेन्शन खाऊन संपत नाहीये. कोण आहे इथे खाणारा दुसरा? हा, तुझा पैसा कोणाला हवा इथे? तुम्ही शांत व्हा जरा. तुम्ही त्याला असं टाकून बोलू नका. हो द्या जरा तो फोन इकडे. क्या बोला? येत नाही मुलांशी. मी बोलते त्याच्याशी, थांबा, तुम्ही बोलू नका. बाळा बाळा, अरे कधी येणार आहेस तू? तू आता इथे यायलाच हवं. हो, खूप झाली अमेरिका. आता ये रे बाबा. आम्ही सुद्धा कोणाच्या तोंडाकडे पाहून दिवस ढकलायचे रे. तू असा तिकडे इतक्या लांब. आणि तो नंदा नाही म्हणता मिलिटरीत गेला. आता युद्ध सुरू झालंय म्हणे तिथे. आमच्या जीवालाच का रे हा घोर? कसली पाप केली होती म्हणून. ते काय नाही. तू इथे येईपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी घालणार नाहीये. दिनू तू कधी येतोयस ते सांग ना. अरे पण असं तू गेली 10 वर्ष म्हणतोयस दिनू. अरे दिनू, तुला नाहीच खरं वाटत आम्हाला बघावं असं? हो ना, मग ये ना रे बाळा, ये. हो का? हो 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 हो, नाही काही हरकत नाही. नाही ठेवते मी. बरं ठेवते. हो
ऐकलत का? त्यालाही येते हो आपली आठवण. असं तो म्हणाला. हो हो, खरंच तोच म्हणाला असं. ते तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा बघू. आणि हो जरा मोठ्याने वाचा. हो तेव्हा या वस्तूची ठाई ऐसे जैसे नाही, मग वस्तू प्रभाची पाहे प्रकट होये. हॅलो हॅलो, काय कोण हो? आहे? आता कोण आलं हो अशा वेळी? नानी तू झोप ग, मी बघतो. नाही नाही, मी जागीच आहे, मी झोपणार नाही. हे बघा, आणि असाच दरवाजा उघडू नका हो. दरवाजा आधी उघडण्याआधी विचारा कोण आहे म्हणून. हो मग तेवढं दरवाजा कळतंय मला. उघडा. तू तू झोप, तेवढं कळतंय हो मला. कोण आहे? काय? हा, कोण आहे हो? कोणाची तार रे? तार तार कुणाची तार आहे? बोला ना पटकन. सांगा ना, मला घाबरायला होतं. सांगा ना पटकन. नानी. कुणाची? बोला ना. नानी, आपला नंदू गेला. नानी, नंदू गेला. नंदू नंदू नंदू. दिनू दिनू, पैशाने नाही होत रे सगळं. माणसाच्या इच्छाही असतात काही. इथे आमची सून असती तर तिने न्हायला घातलं असतं, केस विंचरले असते, आंबाडा घातला असता. कधीतरी वाटतं रे दिनू, दुसऱ्याच्या हातचंही जेवावं. वर्षानुवर्षे आपणच भात लावायचा, आपणच वरण उकळायचं, आपणच जेवायचं. वाटतं रे आपण कोणासाठी तरी काहीतरी करावं. माझ्या दिनूने म्हणावं, नानी पुरणाच्या पोळ्या कर ना. सुनेने म्हणावं, अगं लोणचं कर ना. नातवाने म्हणावं, आजी आजी कटमोळी कर ना. असं कोणी म्हटलं तर करायलाही उभारी येते रे दिनू. आता कसली कसली उमेद म्हणून उरलेली नाहीये. वाटत होतं नंद्या तरी जवळ राहील, लग्न करेल, वाढती वेल फुलवेल, पण त्याच आहे असं. दिनू, आता तू एकटाच आहेस रे आमचा, म्हणून वाटतं. नाही, अरे नाही 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 बाळा, तशी काही सक्ती नाहीये रे. सक्ती करणारे आम्ही कोण? आम्ही काय? आम्ही आज आहोत, उद्या नाही. तू तिथे पैसा कमावतोयस आणि सगळ्या खस्ता खाऊन तुला वाढवणारे तुझे म्हातारे निरुपयोगी बाप. नाही रे, हे बघ दिनू, मी काही असं म्हणत नाहीये. आता एकच इच्छा आहे, तुझ्या नजरेसमोर आमचे डोळे मिटावेत. जगण्याची इच्छा म्हणूनच उरलेली नाहीये. कोण? ते दुसऱ्याचं आम्हाला काय करायचंय रे? जे आमचं आहे ते तेवढंच खरं. त्या परदेशातली म्हातारी माणसं कशी का राहणार शेवटपर्यंत, त्यांचं कौतुक आम्हाला सांगू नकोस हा तू दिनू. आणि हो, मिळव, तुला आणखीन पैसा मिळवायचा आहे, मिळव. पैसा मिळेल, पण पैशाने सुख मिळताच असं नाहीये दिनू. सगळी सुख शेवटी मान्यावर आहेत, जीवाला जप रे. आणि हो, मुलगा झाला की त्याला नाव ठेव यांचं, जमल्यास. अहो काय हो? अहो चाललात कुठे तुम्ही? कुठे चाललायत आता? बाहेर काहीतरी वाचतंय नानी, काय आहे ते बघतो जरा जाऊन. काही जाऊन बघायला नको. लोक पण प्रेत कशाला वाजत गाजत नेतात कोण जाणे. उगाच दुसऱ्याच्या जीवाला त्रास. नाही 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 नाही, प्रेत येत नाहीये. अगं हे बघ दिंडी चालू आहे, दिंडी. हो अगं हे खरंच की. चला आपण पण जाऊया का त्या दिंडी सोबत? पुन्हा यायलाच नको. चालायची ताकद असती तर गेलो असतो खरंच.
तुम्हाला आज काही असं वाटतंय का हो? अगदी खरं खरं सांगा हा. काय 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 वाटायचं? असं काहीतरी की की आता आपण कशाला जगायचं, जगण्यात काही अर्थच नाहीये, असं काहीतरी. मला तर वाटतंय काय की आता आपण झोपावं आणि सकाळी उठूच नये. मग काय होईल? काय होणार आहे? दिनूला जमलं तर येईल, आपलं गाडगं घेईल, अग्नी देईल, क्रियाकर्म करेल, तेवढीच मिळाली तर सद्गती. आणि ते त्याला वाटलं तर. आपल्या वाटण्या न वाटण्याचा कोणाशी काही संबंधच नाही. त्या श्रावणाच्या आईबापानं दशरथ राजाला शाप दिला, आम्ही कोणाला द्यायचं? काय चाललंय तुमच्या मनात? कसला विचार करताय एवढा? आणि उद्या दिनूला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवेल ती? ती कोण? ती आणखी कोण? ती आपली अमेरिकेतली सून. नाही नाही, त्यांनी नाव ठेवावं जॉर्ज, जॉन्सन, थॉमस वगैरे ठेवावं. म्हणजे बघितलं, मूळ तुटेल, कुळ तुटेल, नाळ तुटेल, आणि माझं जोडलं गेलेलं त्याच्या बरोबर जोडलं गेलेलं नावही तुटेल कायमचं. मला आणि मला आतून काहीतरी असं विरबिरल्यासारखं होत. एक काम करताना या दुधाच्या कपात गोळ्या घाला, खूपशा गोळ्या, झोपेच्या. झोपते ती उठतच नाही. आणि मग मी नाही. हं? तुम्ही? हां, घ्या, तुम्ही घ्या. नक्की? घेतलं? हो हो हो. ऐका ना, जरा ना ती ज्ञानेश्वरी वाचता का? आणि इथेच पडा हो, झोप यायला लागली की माझ्याजवळ. हो, वाचतो. आत्मा देहाशी आला आणि विषय येण्याची भोगीला, अथवा हे होली येला हे साची. अहो, जरा मोठ्याने वाचा. आणि का नी धन्यवाद.